आवडते देवा, हे चितोर भक्ती आवडते देवा. संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते तैसे चिरावे. चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसे चिरावे. चित्ती असू द्यावे समाधान, तुका मने घालो तयावरी भार. वाहो हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसे चिरावे. चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल हे चिथोर भक्ती आवडती देवा. संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते तैसे चिरावे. चित्ती असू द्यावे समाधान. महायोग पेटे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे. समागत तिष्ठतम महानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू. प्रथम नमन दुसरे चरण नाही बर का, दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी, मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो सद्गुरु तुका या देवा, यावरी न करावा हवीर. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण हिंदू हृदय सम्राट वारकरी संप्रदायाचा कळस जगमान्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या स्वयंलिखितील गाथ्यातील 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील सर्वांच्या पाठातील अभंग आहे. विठ्ठला
सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदे तुकोबारायांचा असून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात परिहार द्यावा लागतो, ते वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. समस्त ग्रामस्थांच्या सर्वांच्या साक्षीनं एवढा भव्य दिव्य असा सुंदर देखना सोहळा गावामध्ये सुरू आहे. आणि शशिकांतजी महाराज गुंड यांचा मला फोन आला आणि त्यांनी ही तारीख गावामध्ये घेण्याची विनंती केली. महाराष्ट्रामध्ये सध्या आमचं शेड्यूल फार बिझी आहे. कोण होणार महाराष्ट्राचा सर्वात लाडका कीर्तनकार, ही एक आगळी वेगळी स्पर्धा सोनी मराठीला सुरू आहे. या स्पर्धेमध्ये 15 मिनिटांमध्ये कीर्तन करणं क्रमप्राप्त आहे. 60,000 माझ्यासह महाराष्ट्रात कीर्तनकार आहेत. गुरुवर्य युवकमित्र क्रांतीसूर्य बंडातात्या कराटकर यांचा मी वैचारिक वारसदार आणि त्यांचा परम शिष्य आहे. तात्यांच्या आशीर्वादानं, गुरुवर्य नामदेवप्पांच्या आशीर्वादानं मी इयत्ता 3री पासून तात्यांबरोबर आहे. आजही दुपारी बंडातात्या शिवगंगा लॉन्स दहेगाव रोड नातेबुते येथे धनंजय महाराज कदम यांचे कनिष्ठ चिरंजीव ऋषिकेश महाराज यांच्या शुभाशीर्वादाला, शुभविवाहाला शुभाशीर्वाद देण्यासाठी आले होते. तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय, माझ्या प्रसिद्धीसाठी नाही. सोनी मराठीचं पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या वतीनं आणि वारकऱ्यांच्या वतीनं पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो, हार्दिक आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या कलियुगातील धावपळीच्या मालिकेच्या युगामध्ये सुद्धा वारकऱ्यांना प्राधान्य दिलं, हे विशेष. 60,000 कीर्तनकार मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी मुलुंडला उद्घाटन केलं. पैठणच्या नाथबाबांचे असणारे वंशज, तुकोबारायचे असणारे वंशज आणि आळंदीच्या ट्रस्टचे अध्यक्ष या सर्वांच्या चप्पल काढून देवेंद्र फडणवीस पाया पडले. महाराष्ट्राचा संस्कार काय असतो ते मुख्यमंत्र्यांनी दाखवलं. आणि ती स्पर्धा सुरू झाली. 2247 कीर्तनकार मुलाखतीला आले. हे यूट्यूबला माहीत पडणार नाही म्हणून सांगतोय बरं का, याचा माझ्या अभंगाचा काय संबंध नाही. तुम्हाला कळालं पाहिजे की काय गावात आणलंय शशिकांत महाराजांनी, किती लाभ घ्यायचा ते तुम्ही ठरवा. गायक पकवाजे सगळ्यांना थोडंसं लक्षात आलंच असेल, पण जसं जसं आपण पुढं खेळत जाऊ, ही पहिली ओव्हर आहे. तशी शेवटचा पॉवर प्ले मी लय मारतो. 300च्या वरनं स्ट्राईक रेट असतो माझा. महाराष्ट्रामध्ये कुठेही न ऐकलेलं कीर्तन तुमच्या गावात तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्याचं कारण ऐका. अगोदर माहिती घ्या की काय आणलंय बाबा गावात. यात्रा कमिटी काय करते, गावाला ऑर्केस्ट्रा तमाशा आणायचं म्हणलं तर 10 जण मिळून जाते. पैसा गावचा आहे हो, वाया कसा घालवायचा. मग गौतमी आणा नाही तर कोणा, पैसेच हलवावे लागते. तो गावचा पैसा जसं कमिटी ठरवते तसं शशिकांत महाराजांनी मला आणलंय म्हणल्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे काय आणलंय. खरंच तुम्हाला, माझं तर भाग्य आहे तुमच्या गावात आलो, पण तुमचं महान महान भाग्य. कारण आम्हाला 32,495 ग्रामपंचायत आहेत महाराष्ट्रात. तुमच्या ह्या गावाला कमीत कमी 10-15 वर्ष नंबर येणार नाही, 365ला भागलं तरी. सोनी मराठीच्या या कार्यक्रमामध्ये शुद्ध सांप्रदायिक कीर्तनकार त्यांना शोधायचे होते. अभंगाची सुरुवात जय जय रामकृष्ण हरीन करायची नाही, राम कृष्ण हरी अशी करायची. पुढे जगन्नाथ महाराज पाटील भिवंडी आणि राधाताई सानप जज म्हणून आहेत. महेश मांजरेकर, सोनू निगम, प्रवीण तरडे, सई तामनकर असे सेलिब्रिटी तिथं कार्यक्रमाला आलेले असतात. बरं, ते चॅनलचा TRP वाढवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आणि प्रति 3 कीर्तनकारातून 1 कीर्तनकार निवडायचं ठरलं. माळेमध्ये मनी 108 असतात म्हणून त्या 2247 मधून 108 कीर्तनकार निवडले.
ते 108 कीर्तनकारामध्ये पहिल्या फेरीला 36 कीर्तनकार बाहेर गेले, 72 शिल्लक राहिले, त्यात मी राहिलो. दुसऱ्या फेरीला दुसरे 36 बाहेर गेले, 72 बाहेर गेले आणि 36 शिल्लक राहिले, त्यात मी राहिलो. तिसऱ्या फेरीला सेमीफायनल झाला, त्या 36 मधून 24 बाहेर गेले आणि फायनलला 12 राहिले, त्यात मी राहिलो. आणि राहिलेल्या 12ला पहिला दुसरा तिसरा क्रमांक काढायचा आहे, त्याला वोट करायचं आहे. मी तुम्हाला शशिकांत महाराजांच्या फोनवर लिंक पाठवेन. महाराष्ट्रामध्ये मतदान करायचे पैसे न घेता. म्हणजे तुम्ही हसला हजार तर इथं ग्रामपंचायती विधानसभा पैसे घेऊन नाही त्यांना चालत. सगळ्या महाराष्ट्रात बॉम्बलाय चालते, त्यांनी इथलं काय बार्शी तालुक्यात घेऊन 1 रुपया न घेता आपल्या महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार निवडा. केवळ आपल्या जिल्ह्याचा होतोय म्हणून निवडा. मुक्काम पोस्ट गुरसाळे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर माझं गाव आहे. आणि आपल्याला तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर आहे. आपल्या जिल्ह्याचा होतोय म्हणून निवडा. आणि जे आम्ही आत्ता 12 जण राहिलो, तो आमचा करार झाला आहे. पुढच्या 2 महिन्यानंतर ही स्पर्धा झाल्यानंतर 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीनं पहिला महाराष्ट्राचा कीर्तन केसरी हा पुरस्कार जवळजवळ 99.99% मला मिळणार हे निश्चित झालेलं आहे. हा पुरस्कार स्वीकारताना माझे गुरुवर्यांच्या हस्ते स्वीकारायचं एवढी मी इच्छा व्यक्त केली. म्हणून फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंडा तात्या कराडकर असणार आहेत आणि तात्यांच्या हातनं मी हा पुरस्कार घेणार आहे आणि तात्यांच्याच पायावर अर्पण करणार आहे. पहिला महाराष्ट्रातला कीर्तन केसरी तुमच्या गावात आलाय याचं बहाणं असू द्या. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पैसे किती लाख जिंकतो. चांदीचा विना 7 लाखाचा आहे, चिपळ्या 35,000च्या आहे, गिफ्ट हॅम्पर 2 लाखाचा आहे, 10 लाख रुपये बक्षीस आहे. याला अजिबात किंमत नाही. पैसे तर आई माझा मायेचा सागर सांगून दररोजच चालू आहे तर कमवायचं. पैशाची अडचण नाही. जो कीर्तनकार आई माझी मायेचा सागर सांगतो त्यांना फोन करा, तुझी आई भावाकडे आहे का तुझ्याकडे आहे? माझी माझ्याकडे आहे म्हणून सांगतोय विठ्ठला. आमचा करार झाला महाराज. त्या करारामध्ये 12 कीर्तनकार 7 समुद्रा पलीकडे सोनीने न्यायचे ठरवलेत. आणि तुमच्या समोर उभा असणारा मी अशोक महाराज शिंदे पुढच्या 2 महिन्यानंतर आपल्या महाराष्ट्रातून दुबईला कीर्तन करायला जाणार आहे. त्या 12त पहिल्या नंबरचं नाव माझं आहे. हे कशामुळे शक्य झालं त्याचं कारण आहे का? मृदंगाचार्य तुम्ही कुठला आहे? बार्शी. तुम्ही तुळजापूर, म्हणजे मराठवाड्यातला. तुम्हाला माहिती नसणाऱ्या काय गोष्टी सांगतो म्हणजे लक्षात येईल काय आणलंय ते. महाराज कीर्तनकार मंडळी बाबा महाराज सातारकर असतील, कैलासवासी बाबा महाराज सातारकर, कैलासवासी गुरुवर्य नामदेव अप्पा शामगावकर, रामरावजी महाराज ढोक असतील, कैलासवासी इंगळे बाबा असतील, गुरुवर्य बंडाताते असतील आणि समाज प्रबोधनकार विनोदाचार्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर बाबा असतील. इंदोरीकर बाबाची माझी खास दोस्ती. तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना सांगतो, हे सगळे कीर्तनकार स्वतःचा आवाज काढतात. मी एकाच वेळेस 151 लोकांचा आवाज काढतो असा महाराष्ट्रात एकमेव कीर्तनकार आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर चित्रपट निघलेला आहे बाळकडू. त्या बाळकडूला चेतन सशीतलचे 7 डायलॉग आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी माझी निवड केली होती. त्या बाळासाहेब ठाकरेच्या पिक्चरला बाळासाहेबांचा आवाज माझा आहे देवा. शरदचंद्रजी पवार यांच्या जीवनावर चित्रपट निघणार आहे. लोक माझे सांगाते या पुस्तकाचा आधार घेऊन सिनेमा काढणार आहेत. मुक्काम पोस्ट फळवणी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर इथले मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जज आहेत, ते सिनेमा काढतायत. तर ती सातारची सभा जी आहे ना, सातारची सभा, महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नुकतेच आता पार पडते. मला आठवते सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा वारसा पुढे घेऊन जाणारा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून फुले शाहू आंबेडकरांचा वारसा पुढे चालवण्याचं काम या जिल्ह्याने केलेलं आहे. येत्या 23 तारखेला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस निकाल आपल्या हातामध्ये आहे. वान छत्रपतीच्या गादीला आणि मत
राष्ट्रवादीला एवढं करा आणि विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मी 27 तारखेला साताऱ्यामध्ये येतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विठाला. सर्व कीर्तनकारांसोबत 151 लोकांचे आवाज काढतो. माझ्या शरीरातलं मी 69 वेळा रक्त दिलंय. किती वेळा? गुटखा खाऊन, चार खाऊन, दारू पिऊन ते शक्य होणार? मी लहानपणापासून सुपारी खांड सुद्धा खाल्लेलं नाही, चहा कधीही पिलेलो नाही. बाकीचं व्यसन द्या सोडून दररोज गार पाण्याने आंघोळ असते. सकाळची 2 लग्न करून, माझी स्वतःची नाही दुसऱ्याची, संध्याकाळचा 142 किलोमीटरचा प्रवास करून, अल्पोपार न घेता स्वतः ड्रायव्हिंग करून परत माघारी 142 जायचे. बरोबर? 284 किलोमीटर प्रवास स्वतः गाडी हाणून रस्ते विचरत विचरत येऊन फक्त तुमचा काय 5-10 ग्रॅम गुळ खाईन एवढंच. आल्या आल्या काही सुद्धा शशिकांत महाराजाला विचारा, दूध सुद्धा घेतलं नाही महाराज. 5-5 कीर्तन नॉनस्टॉप करण्याचा माझा स्टॅमिना आहे. त्याचं कारण मी लहानपणापासून व्यसनमुक्त आहे आणि 69 वेळा माझ्या शरीरातलं मी रक्त दिलेलं आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते कलकत्ता प्रत्येक राज्यात जाऊन प्रति 3 महिन्याला रक्त देतो. युवक मित्र बंडाता त्यांच्या पायाला हात लावून 100 वेळा रक्तदान करण्याचा माझा संकल्प आहे. येणारी 17वी वेळ आहे आणि 17व्या वेळेचं रक्त हे दुबईमध्ये दिलं जाणार आहे. महाराष्ट्राच्या कीर्तनकाराचं रक्त दुबईला जाणार आहे. स्पर्धेला गेल्यानंतर ब्लड डोनेट करूनच येणार आहे. पदरच्या पैशानं पुन्हा जाणं शक्य? सामुदायिक विवाह सोहळ्यात कसं उभा राहायचं ते आमच्याकडून विचारून घ्या. म्हणून 150 आवाज काढणारा, 70 वेळा रक्तदान करणारा, MA BEd फर्स्ट क्लास फर्स्ट पुणे युनिव्हर्सिटी, 10वी आणि 12वी नापास पोरं, नीट आहे का? चुकून 12वीचा आता निकाल झालेला आहे. चुकून कोणी नापास झाला असेल 12वीला आर्ट, सायन्स, कॉमर्स, कोणाचा 1 विषय गेला असेल, कोणाचा 2 गेला असेल, कोणाचा मराठी सुद्धा आला नसेल, काय बी होऊ शकतं. महाराष्ट्रात मी एकमेव कीर्तनकार आणि शिक्षक असा आहे की तुमच्या या गावात आता 10वीचा निकाल येईल, 12वीचा झालेला आहे. 10वी आणि 12वी नापास मुलींसाठी विशेष सवलत. तुमच्या गावात जर कोणी नापास झाला असेल तर त्या सगळ्या पोरांना पास फक्त 3 दिवसात करण्याचा 18 वर्षाचा माझा विक्रम आहे. महाराष्ट्रातला कुठलाही पोरगा माझ्याकडे द्या, 1 रुपया कोचिंगची फी घेत नाही. आंध्र प्रदेशमधलं मुसलमानाचं पोरगं सुद्धा मी इथनं मोबाईलवर पास केलं देवा. असा महाराष्ट्रात एकमेव कीर्तनकार आहे. 18 वर्षाचा निकाल आहे. शालेय शिक्षण मंत्र्याला, तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांना मी पत्र पाठवलं होतं, कसलाही पोरगा माझ्याकडे द्या, 10वी 12वी नापास, 0 मार्क पडल्यापेक्षा तर मार्क कमी नसतात का, वजा 1 देते ती तुमच्यात. 0 मार्क पडलेल्या पोराला सुद्धा इंग्रजी 35, गणित भूमितीमध्ये 52, कोणत्याही विषयामध्ये मी 3 दिवसात पास करतो. येण्या जाण्याची फी गावाकडून घेत नाही. माझ्या स्वतःच्या गाडीने येणार, तुमच्या गावात मंदिरामध्ये शिकवणार किंवा झाडाखाली शिकवणार. पास न झाल्यास मरेपर्यंत कीर्तन सोडेन. फक्त 3 दिवसात पोरं पास करण्याचा विक्रम माझ्या नावावर आहे. ज्या शाळेवर मी शिकवायला आहे त्या शाळेत एकही पोराला छडी मारली जात नाही. श्री महालक्ष्मी विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये मी शाळेला शिक्षक आहे. आता मुख्याध्यापक होतोय. तालुका मान, जिल्हा सातारा. मोठ्या महादेवाच्या पलीकडं ते गाव आहे. सगळ्या वर्गातल्या छड्या काढून मी पिटवून टाकले ते. त्याचं कारण हाणून मारून कोण मी पास करल व, पण नुसत्या प्रेमानं गौतम बुद्धासारखं महाराज दयेनं, क्षमेनं, शांतीनं विश्व जिंकता येतंय. त्याला मारण्याची काय गरज आहे? विठ्ठला विठ्ठला. कोण तुकोबार आहे? जाळोनी संसार बैसोलो अंगणी म्हणजे तुकोबार आहे. 5वा वेद म्हणजे तुकोबार आहे. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबारायांना का म्हणतात? गुरुवरे तात्यांनी एकदा मला वैराग्य सांगितलं. आमचं वैराग्य नाही, ती 2 पोरं धरा. आमचं वैराग्य नाही महाराज. आम्हाला 100 रुपये पाकिटात जरी कमी दिले तर लाडोळे गावाला परत येणार. हे आमचं वैराग्य नाही सांगत महाराज.
मी जगदवंदे तुकोबारायचं वैराग्य सांगतोय. कोण तुकोबाराय ऐका ना, अभंगामध्ये प्रवेश करूया. जगदवंदे तुकोबारायांना महाराज म्हणतात, तुकोबारायांकडे 18 विश्व दारिद्र्य होतं. मृदंगाचार्य बरेच कीर्तनकार सांगतात की तुकोबारायांनी सकाळी जेवलं तर संध्याकाळी जेवायला नव्हतं. तुकोबारायांकडे महाराज 18 विश्व दारिद्र्य होतं. तुकोबारायाच्या पत्नीला एकच साडी होती माऊलीला, ती महाराज वाळायची, बाहेर टाकायची, आंघोळ करायची आणि मग परत तीच घालून बाहेर यायची. हे अर्ध सत्य तुम्हाला सांगितलं जातं. पण जगदवंदे तुकोबारायांना श्रीमंत तुकोबाराय का म्हणतात ते ऐका. बसलेली मंडळी ऐका. मी काय चंदू काका सराफ अँड सन्सच्यात कामाला नाही, पण माझं दर पाठ आहे. तर आजची तारीख जर पाहायला गेलं, तिथी नाही, तिथी आज द्वादशी आहे, आजची तिथी नाही सांगत, आजची तारीख जर पाहायला गेलं तर आजची तारीख आहे 9/5/2025. बरोबर. आजच्या तारखेनुसार आज सोन्याचा दर जीएसटी सहित 18% पकडला तर 92,460 रुपये सोन्याचा दर आहे. 22 कॅरेट. 23ला तो 93,980 आणि 24 कॅरेटला तो 94,570 रुपये प्रतितोळा बसतो विथ जीएसटी. मला गणितात 150 पैकी 150 आहेत, नीट ऐका. महाराज मी पाठीमागं तुम्हाला घेऊन जातो. आज 2025 आहे. सोन्याचा आजचा दर सांगितला, सर्वसाधारण तुमच्या इतकं लक्षात राहणार नाही म्हणून 1 लाखभर रुपये तोळा धरू का? धरतोच की, काय द्यायचंय काय आपल्याला. 1 लाख रुपये तोळा आता झालाय. बरोबर. पटपट आता गणितात झाला. कोण तुकोबाराय नीट ऐका. इसवी सन 1919ला सोन्याचा दर होता 18 रुपये 75 पैसे 10 ग्रॅम म्हणजे प्रतितोळा. किती रुपये? 18 रुपये 75 पैसे. चंदू काका सराफ अँड सन्स बारामतीच्या दुकानात 100 वर्षाचा दर पाठ केले ते मी. 18 रुपये 75 पैसे होता इसवी सन 1919ला. मग 1919ला जर 19 रुपये धरू, 25 पैसे त्यात टाका 4 आणे. बरोबर. इसवी सन 1919ला जर 19 रुपये तोळा होतं तर छत्रपती शिवाजी महाराजाचे खरे आध्यात्मिक असणारे गुरु तुकोबाराय यांचा कालखंड आहे 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 हा छत्रपती शिवाजी महाराजाचा कालखंड आहे. म्हणजे तुकोबारायच्या तिथीनुसार न धरता तारखेनुसार आयुष्य धरलं तर तुकोबाराय 1630 ते 1650 या कालखंडामध्ये होते. बरोबर. या कालखंडामध्ये सोन्याचा माझ्या अंदाजाने काय दर असेल तर 1 आना तोळा असेल. किती? 1 आना. आता 1 आना म्हणजे किती ह्या पोरांना कळणार नाही, पण तुमच्या महाराज लक्षात येईल. 25 पैशाला 4 आणे म्हणायचे, 50 पैशाला 8 आणे म्हणायचे. बरोबर. आणि 1 रुपयाला 16 आणे म्हणायचे. बरोबर. तुम्ही म्हणाल हे कशावनं? मी काय कोतवाल नाही, पण अजून तलाट्याच्या हाताखाली जाऊन विचारा. तो पैशावर, एकरावर, पाऊंडावर, मीटरवर, फुटावर, स्क्वेअर फुटावर, बरोबर, किंवा गुंठ्यावर आनेवारी धरत नाही. तो आजही आनेवारी कशावर धरतो महाराज? आण्यातच धरतो. 4 आणे हिस्सा, पोट हिस्सा 1/6 म्हणजे एका एकराचा 6वा हिस्सा. म्हणजे अजूनही 7/12 पोट हिस्सा हा आनेवारीवरच पकडला जातो. 4 जण भाऊ आहेत तर त्या भावाच्या पुढे येतं वडिलांच्या नंतर कंस होऊन 4 आणे हिस्सा. 4 आणे म्हणजे 4 हिस्सा नाही, 16 आण्यातला 4था हिस्सा म्हणजे पावकी. बरोबर. 25 पैसे. चला पुढं. मग 1 रुपयाच्या 16 आण्याला 16 तोळं सोनं येत होतं शिवाजी महाराजांच्या तुकोबारायांच्या काळात. चला आपण गणित पटपट करू. 1 रुपयाला जर 16 तोळं तर 10 रुपयाला 160 तोळं. 10 रुपयाला 160 तोळं तर 100 रुपयाला 1600 तोळं. 100 रुपयाला 1600 तोळं तर 1000ला 1,60,000 तोळं. 1000 रुपयाला 1,60,000 तोळं तर 10,000ला 1,60,00,000 तोळं. 10,000ला 1,60,00,000 तोळं तर 1 लाखाला 1,60,00,000 तोळं. 1 लाखाला 1,60,00,000 तोळं तर 42 लाखाच्या उदारीच्या वह्या इंद्रायणीमध्ये उडवलेले तुकोबाराय गरीब असतीलच कसे मायबाप, म्हणून श्रीमंत तुकोबाराय. विठ्ठल कॅल्क्युलेटर करून बघा, 0 बसत सुद्धा नाहीत. 42 लाखाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बैलगाडीमध्ये निहून भरून ओतल्या महाराज. आणि मित्रों, मेरे देश के किसानों के लिए
हर साल में 6,000 रुपए डालने का हम प्रयास कर रहे हैं। मेरे किसान नौजवान देश के लिए लड़ने के लिए तैयार है। किसानों का आय दुगना करना चाहिए कि नहीं चाहिए? मेरे महाराष्ट्र के किसान, उद्धव साहेब ठाकरेने 2 लाखाची कर्जमाफी केली, पवार साहेबांनी 67 कर्जमाफी केली आणि आपल्या देशाचे विद्यमान पंतप्रधान यांनी घोषणा केली, पण अजून कर्जमाफी झाली नाही। पण आज तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रात नाही, या भारतातली पहिली कर्जमाफी नाही, पहिली कर्ज मुक्ती कुणी केली असेल तर 17व्या शतकात माझ्या वारकऱ्याने कर्जमुक्ती केली। त्यांचं नाव आहे जगतवंदे तुकाराम बोहलोबा आंबेले उर्फ मोरे, मुक्काम पोस्ट देहू, जिल्हा पुणे। पहिली कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती। भावाला सांगितलं बैलगाडी झोप, आणि त्या 42 लाखाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या। मला सांगा, मगाशी 1,60,00,000 तोळं 1 लाखाला येत होतं, तर 42 लाखाला हा सभा मंडप गच भरला असता, एवढं किलो तोळं सोनं आलं असतं। मग तुकोबारायांना महाराज गरिबी नव्हती। मग तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनकार सांगतात ते खोटं आहे का? नाही, तेही खरं आहे, पण ते महाराज अर्ध सत्य आहे, अर्ध असत्य आहे। मग मी त्यांनाही नावं ठेवत नाही, मी तेही खरं आहे। 18 विश्व दारिद्र्य का होतं त्याचं कारण, 2 बोटात 2 अंगठ्या असल्या तरी पंक्तीत महाराज पत्रळ्या उचलायची लाज वाटते आपल्याला। ते बी स्वतःच्या बापाच्या नाही, त्या 1 मांडव परातली आणि 1 धोंड पोळ्याची सासरवाडी कुंड आलेली। 2 अंगठ्या असल्या तरी बाजारात म्हणतं वांगी कशी दिली, बटाटे कशी दिली, वांगी कशी दिली, बटाटे कशी दिली। आजीबाई काय उन्हाने म्हातारी झाली नव्हती, तिच्या पायात नवीच कोल्हापुरी होती 300 रुपयाची। ती म्हणली वांगी 20 रुपये, बटाटे 40 रुपये, वांगी 20 रुपये, बटाटे 40, पिशवी टाकून गेलं। ते अजून वैरागच्या बाजारला आलं नाही। विठाला असं मत होतं की देवाकडे जाताना काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार, षडविकारारहित जाणं म्हणजे सोपं नाही। तसा देव आपलाचा होणार नाही। देवाकडे जाताना महाराज आपल्याला अहंकाराची बाधा झाली नाही पाहिजे, बरोबर? मी कुणीतरी सरपंच आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे, मी माणसाला मारून टाकतो, बरोबर? रावणाला मीपणा होता, मेला महाराज। दुर्योधनाला मीपणा होता, मेला महाराज। हा, म्हणून तर ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलंय, मी माझे आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर। मी शुक आहे जनकाकडे जाताना, तो मी बाजूला ठेव, आणि नुसता शुक आलाय म्हण, जनकाने कडकडून मिठी मारली। मी शुकदेव आलोय, मी म्हणजे अहंकार आहे। आणि हा मीपणा कशामुळे होतो महाराज? आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीमुळे होतो। मग हा संसारच जाळला पाहिजे, आणि अंगणामध्ये बसून ज्याने या विश्वाची निर्मिती केली त्याची भक्ती आपण केली पाहिजे। म्हणून तुकोबाराने 42 लाखाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या, कारण या लोभामुळे आपल्याला देव दिसणार नाही। 2 अंगठ्याने जर पंक्तीत पत्रळी उचलू वाटत नाही, तर तुकोबारायांकडे 42 लाखाच्या नुसत्या उदारीच्या वह्या होत्या। मग अजून सावकार की 24 गावचे आहे महाराज, मिरचीचा व्यापार आहे, दुकान आहे। मग एवढा मोठा व्यापारी नुसता त्यांच्या सासरवाडीची जी सासरवाडीची संपत्ती आहे ना, आपल्याला 1-1.5 एकर सासऱ्याच्या नावावर असते, ती बी आपल्याला झगडून झुंबून त्यांच्या मावळणींच्या हक्कसोड करून नावावर आणावं लागते। तुकोबारायांच्या सासरवाडीला पत्नीला महाराज म्हणतायत की 1च झाडे आहे, बरोबर? पण तुकोबारायच्या सासरवाडीला 485 एकर 86,032 होता ऊस। 485 एकर, कळतो का? गुंट नाही म्हणलो मी, 485 एकर। आजच्या हिशोबाने एकरात 27 रुपये देऊ द्या, नाही कांडे बिल देऊ द्या, 2700 रुपये नाही, 2,500 धरा, 2 धरा, 2,000 आणि एकरात 1 लाख होता, तर 485 गुणिले 2, 5 दुने 10 कोटभर रुपये नुसतं महाराज ऊसाचं झालं असतं आजच्या मितीला। मग तुकोबारायकडे संपत्ती नव्हती का? होती महाराज, पण देव संपत्ती असेल त्याच्याजवळ असेलच असं नाही। नव्हे ज्यांच्याकडे दारिद्र्य आहे त्यांच्याकडे देव लवकर येतो, पण संपत्तीवाल्याकडे उशिरा येतो। त्याचं कारण संपत्तीवाल्याला ग असतो
अहंकार असतो, म्हणून त्याच्याकडे देव लवकर येत नाही. म्हणून तुकोबाराने संसार जाळला आणि अंगणामध्ये बसले. कोण तुकोबाराय? तर ज्यांना वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणतात. किती वैराग्य! तुकोबारायच्या घरी 4 मुलं आहेत, पत्नी आहे. पहिली पत्नी महाराज तापानं मेलेले आणि दुसऱ्या पत्नीशी विवाह केल्यानंतर महाद्या असेल, भागीरथी असेल, घरात 4 पोरं आहेत ना, आणि एवढीशी लहानारे लेकरं बाबा आज काहीतरी खायला आणतील म्हणून वाट बघतायत. महाराज तुकोबाराय, मी वैराग्य सांगतोय मग अभंगात प्रवेश करू. तुकोबाराय पाटलाच्या वाड्यावर कामाला होते. पाटलाने सांगितलं, आता महाराज राखण करायला शेतावर चला. ज्यांच्याकडं 24 गावची जागीर आहे, कसं वाटलं? जो ज्या गावचा सरपंच आहे तो त्या गावचे गटरा उपसायला लागला, कसं वाटेल? डोळ्यात पाणी येईल का नाही? पहिले त्याच गटरातला आपण पैसे खाल्ले आणि आज आपण त्याच गटरातले गटरे काढायचे. किती महाराज वाईट दिवस आहे. मुख्याध्यापक वरून शिपाई पदावर यायला किती लाज वाटते, बरोबर? तसं तुकोबारायांना काही महाराज वाटलं नाही. तुकोबारायांकडे महाराज एवढी नम्रता होती. तुकोबाराय रानावरती गेले, कामावरती गेले, पण एकच तोंडातून शब्द आला. तुकोबाराय म्हणले, आता संध्याकाळ झाली, मी घराकडे निघतो. बर, चिपळ्या घेतल्या, विना घेतला, श्री विठ्ठल जय विठ्ठल, तुकोबारायच्या मुखातून नामचिंतन सुरू. तेवढ्यात पाटलाच्या लक्षात आलं, तुकोबारायांच्या घरी काहीच खायला नसणार आहे. आता भ्रांत पडलेले असणार. काय करतील महाराज? घरची पोरं वाट बघत असतील. महाराज थांबा, थोडंसं ऊस घेऊन जा पोरांना घरी खायला. महाराज पाटलाने सांगितल्यावर तुकोबाराय म्हणले नाही तर आणा कोयतं, मी पटापटा तोडतो. असं नाही महाराज, असं नाही. ह्याच्यावर, ह्या ऊसावर माझा अधिकार नाही. ऊस तुमचे आहेत, कोयता तुमचा आहे पाटील, तुम्ही द्याल ते दान आम्ही स्वीकारू. महाराज केवढी नम्रता! कोयतं घेतलं, त्या पाटलाने 10 ऊस दिले तोडून आणि त्याची मोळी बांधली. तुकोबाराने डाव्या खांद्यावर घेतली, विना वाजवत श्री विठ्ठल जय विठ्ठल घराकडे निघले. अंगणापर्यंत आले महाराज. ज्या गल्लीत तुकोबार आहेत होते तिथं पोरं खेळत होती. पोरं म्हणले, महाराजांकडे ऊस आहेत, पळा पळा पळा, ऊस ऊस ऊस. 1 2 हो 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 म्हणेपर्यंत तर ओढायला सुरुवात केली. पोरं आहेत व लहानशी, त्यांना काय कळतंय? तुकोबारायच्या खांद्याला इसका बसला. तुकोबाराय म्हणले, अरे लागेल मुलांनो. मी पडेल नाही म्हणलं बरं का, तुम्हाला लागेल म्हणले. संतांचं काळीजच महाराज जगाच्या उपकारासाठी आलेले असतात. लेकरांनो लागेल तुम्हाला, ओढू नका, मी देतो देतो म्हणत तोपर्यंत पोरांनी ओढायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 ऊस ओढले. आणि पोरं काय तिथं ऊस खात बसले नाही, ते हे ओरडत चौकाकडे गेली. चौकात अशी लहानरे 2-3 पोरं राहिली होती. ती म्हणली, ऊस कुठं आहेत? मग त्यातला निम्मा मोडून नाही दिला पोराने. पोरं म्हणले, तुकाराम महाराजांच्या तिकडे आहे, जा जा. पत्ता सांगून टाकला. पोरं चिमुकली पळत गेली, महाराज 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 असं म्हणेपर्यंत श्री विठ्ठल जय विठ्ठल करत तुकोबाराय अंगणापर्यंत आले. तुळशी वृंदावन पास केलं. तुळशी वृंदाच्या पुढं 1 पाऊल टाकला आणि आपला पाय असा घरामध्ये टाकणार तेवढ्यात 1 पोरग पळत आलं आणि त्या 2 ऊसातलं 1 ऊस ओढून घेतला. तुकोबाराय म्हणले, लागेला, थांब थांब देतो तुला. बाकीच्या पोरांनी सांगितलं ना, आहेत आहेत शिल्लक आहेत, घे. किती ऊस दिले होते पाटलाने? 10. गणित डोळ्यासमोर ठेवा. किती राहिले आता? 1. घरात पाय पडल्याबरोबर आवलीनं बोलायला सुरुवात केली. त्यांचीच बोलती अशी नाही, आमची बोलती. रोज 10 20 हजार घेऊन जातो तरी. फक्त झाकली 1.25 लाखाची. आम्हाला बी नीट नाही ते बोलत. क्वारंटाईन झालं होतं त्यावेळेस महाराज बिन भाकरीचा मेलो. 2.5 किलो वजन कमी झालं. आता रोज म्हणते, भजी करू का, कुरवडी करू का, पापड करू का, पोहे करू का. म्हणलं एंडोसाल पण देते का मला? गाण्याचा बैल चालतोय म्हणून त्याला पेंड आहे. विठ्ठल तुकोबारायांनी महाराज त्या पोराला सांगितलं, लागेल म्हणलं. 1 ऊस राहिलेला घेऊन गेला. घरात पाय टाकल्याबरोबर आवलीने सुरुवात केली. पाटलाला भीक लागली होती का? 10-15 ऊसाची मोळे आणायची. 1 काय नाचवत घेऊन आलाय. अगं आवले, नीट ऐका आता प्रसंग. पाटलाची यामध्ये काही चूक नाही. पाटलाने त्यांच्या हातानं 10 ऊसाची मोळी दिली होती ग. मग घरापर्यंत 1च कसा आला? तेच सांगतोय. आवले आवले म्हणायचे जिजाबाईला लाडानं. आवले, मी हा 1 ऊस घरात आणलाय ना, गावातली पोरं पळत पळत आली आणि 1 ओढायला सुरुवात केला का, म्हणून ऊस कमी कमी होत गेले. गावातली पोरं आहे ती आणि आपली कार्टी काय इंद्रायणीला सोडायची का? हा,
त्या विठ्ठलाच्या नादानं वाटोळं करून टाकलं. गावातले पोरांत त्यांना 9 ऊस आणि घरात एक आणलाय. मग आवले काय फरक पडतोय, वेळ आहे ना आपल्या घरात, घे आणि 3-3 कांड्यावर एक तुकडा कर, 4 पोरं महाराज खातील, तुझी काय अडचण आहे का? अहो पण पाटलाला काय एवढे काय फरक पडला असता, अजून 10 ऊस द्यायचे ना. पाटलाला दोष देऊ नको, गावातली पोरं ऊस मागून घेऊन गेली, त्याच्यामुळे 1 ऊस घरात आला. आता नीट ऐका, जिजाबाईंच्या मुखातून शब्द आला, एवढा राहिलेला तरी कशाला घरात आणायचा, तो सुद्धा गावातल्या कार्टेला देऊन टाकायचा ना. तुकोबरायच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबराय म्हणले, आवले हा जगत म्हणजे तुकोबराय मुद्दाम घरात ऊस घेऊन नाही गाला, अंगणापर्यंत येईपर्यंत 2 होते, एक पोरग पळत आला आणि एक ओढला, एक राहिला. हा एक मुद्दाम होऊन घरात नाही गाडला, गावातल्या ऊस मागणाऱ्या पोरांची संख्या संपली म्हणून हा एक घरात आला. जरी एक पोरग जरी शिल्लक असतं तरी हाही गावातल्या पोरांना दिला असता. याला जगतवंदे तुकोबराय म्हणतात. तात्या गमतीने म्हणायचे, तुकोबराय राहिलेला ऊस सुद्धा गावातल्या पोराला द्यायला चालले होते, याला तुकोबरायचं वैराग्य म्हणतात. आपण काल्याच्या पंक्तीमध्ये वाडपी मंडळी, गावाला बासुंदीचा जर प्रसाद असला तर वाडप्यांना मागं शिल्लक राहण्यासाठी 1 बादली मुद्दाम खाटखाली दडवून ठेवतो. तुमच्या बाप जन्मे तुम्हाला तुकोबराय कळणार नाहीत ना. याला तुकाराम महाराज म्हणायचं. म्हणून सांगणारे कोण आहेत, जगतगुंदू म्हणजे तुकोबराय. कुणाला सांगतात, तुम्हा आम्हा जड जीवाला, आणि काय सांगताय त्या अभंगामध्ये आहे, विठ्ठला. भक्ती म्हणजे काय, तुकोबरांच्या अभंगामध्ये शब्द आला, हेची थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. मग भक्ती म्हणजे काय, मुलीचं नाव म्हणजे भक्ती नाही. भक्ती म्हणजे काय, पोरीला ठेवलेलं नाव म्हणजे भक्ती नाही. आमच्या गुरुवारी नामदेवप्पा सांगायचे, एक जणाला बिचारीला 12 वर्ष पाय हालत नव्हता आणि 12 वर्षानं पोरगी झाली आणि अख्ख्या गावानं मग ठरवलं बारसं घालायचं. आपल्याला ओळखतं ना. 12 वर्षांनी ठरवलं, म्हणली बारसं घालायचं. बर म्हणजे नाव काय ठेवायचं, सगळ्या बार्शी तालुक्यात हिंडून आली. असं नाव ठेवा की जगात तसं पोरीचं नाव नसाय पाहिजे. शांताबाई घरागणीच होत्या. शेवंता होती, कुसुम होती, श्यामल होती, शकुंतला होती, भागीरथी होती, गंगाबाई होती, दुर्पाबाई, यमुनाबाई, दोंडाबाई, दगडाबाई, ढिगाणे होत्या. सगळी नाव आहे ती. पण बार्शी तालुक्यात एकच नाव गावलं नाही पोरांना, तिचं नाव म्हणजे फजिती. सगळी नाव आहे ती हो, पण फजिती कोणी ठेवलं नव्हतं अजून. आहे का तुमच्या गावात कोणी पाठ थुपटीन कोण असलं तर? अहो फजितीला खेळायला कुर्र कसं म्हणायचं, मुठमुठ गुगऱ्या घ्या, फजितीला खेळायला कुर्र, आणि नाव ठेवलं फजिती. फजिती अंगणात खेळायला लागली, 3 महिन्याची झाली. कीर्तनात वेळ कमी आहे म्हणून फजिती पहिलीत गेली, आणि फजिती पहिलीत गेली. आईबाप म्हणली, कधी व देव केला नाही, धर्म केला नाही, आपण यंदा आळंदीला जायचं का प्रस्थानला. माऊलीच्या प्रस्थानला फजितीला घेऊन गेली आईबाप. आणि तिथं एकदा 5:30-6 वाजता पुंडलिकावर दारी विठ्ठल मोठ्याने गजर झाला, कळस हल्ला, आणि एवढी गर्दीन पाऊस सुरू झाला. आणि त्या पावसात व कांजीची कांबरणं घातलेलं वारकरी सगळं भिजलं. आणि एवढी कापून सगळी भिजलेली. आणि ह्या सगळ्या धिंगाण्यात कसं बापानं धरलेलं फजितीचं बोट सटाकलं आणि फजिती गमावली. 10 लाख वारकरी आळंदीत फजिती गावती होय. ह्या पकवाच्या सारख्याला ती बाय म्हणायची, मामा आमची फजिती बघितली का? त्या गायकासारख्याला तिचा बाप म्हणायचा फजितीचा, हे पोरा आमची फजिती बघितली का? आता पाऊस चालू होता, राहुट्यात महाराज पाणी सगळं झालं. मामाच्या गावात मुक्काम आळंदीत राहायची सोय नाही. लोक म्हणायचे, आमची काय कमी चालली तेव्हा तुमची बघू विठ्ठल. भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे मुलीचं नाव नाही.
कपाळाला गंध लावणे म्हणजे भक्ती नाही. नीट ऐका. मृदंग वाजवणे म्हणजे भक्ती नाही. गायन करणे म्हणजे भक्ती नाही. कीर्तन करणे म्हणजे अजिबात भक्ती नाही. मंदिरामध्ये 24 तास म्हणजे भक्ती नाही. वारीला जाणे म्हणजे भक्ती नाही. माळकरी होणे म्हणजे भक्ती नाही. भक्ती कशाला म्हणायचं? देहाचा विसर पडेपर्यंत नामचिंतन करणे याला भक्ती म्हणतात. गोरोबा काकांची भक्ती जगामध्ये देवाला आवडण्याचं कारण काय? जातीने कुंभार आणि गोरोबा काकांचा व्यवसाय होता आणि गोरोबा काक कामामध्ये काम काही म्हणा. राम चिखलाचा आवा होता आणि त्या चिखल तुडवत असताना महाराज मडके घडवण्यासाठी चिखल एकजीव करावा लागतो. पत्नीने सांगितलं त्या आव्यामध्ये पाणी टाकण्यासाठी हंड्यानं मी नदीहून पाणी घेऊन येते, तोपर्यंत पोरग चिमुकलं खेळतंय, त्याच्याकडे लक्ष द्या. गोरोबा काका म्हणले जा. आणि भजन करता करता कसं महाराज देहातून महाराज देहावसन झाले आणि एकरूप झाले पांडुरंगाच्या नावाशी. आणि ते बाळ त्या चिखल्याच्या आव्यामध्ये आलं कधी आणि पायाखाली तुडवलं कधी त्यांनाच कळालं नाही. बरं चिखलही मऊ आणि तो लहान बाळकाचं त्वचा सुद्धा मऊ, कळालं नाही हो. श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल. गोरोबा काका भक्तीमध्ये पत्नी पाणवठ्यावरून आली, पाहिलं तर बघितलं तर पोरगं कुठं दिसत नाही. इकडं तिकडं बघितलं तर चिखल लालगा झाला होता. आतडी पोराची बाहेर आलेली, लाल चिखल झालेला, रक्तबंबाळ झालं होतं पोरग. आईचं काळीज आहे, मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शेन गेला. अरे बाळासाठी आई जीव द्यायला तयार असते. मायबाप डोक्यावरला पदर खांद्यावर आला, केस विस्कटली आणि वरून हंडा खाली पडला. पाहिलं सुद्धा नाही हंडा किती चेपला. स्वामी पळत त्या चिखल्याच्या आव्याच्या दिशेने गोरोबा काकांना हलवून शुद्धीवर आणलं आणि सांगितलं काय करून ठेवलं तुम्ही? बघा पायाखाली आपलं पोटचं बाळ तुडवलं. डबडबलेल्या डोळ्यानं महाराज पत्नीने सांगितलं गोरोबा काका शुद्धीवर आले. आणि गोरोबा काकाने जाहीर पत्नीची माफी मागितली. तू पाणी आणायला गेली होती, माझ्याकडून चूक अनंत अपराध झाला, एवढा मोठा अपराध की हा अक्षम्य अपराध आहे, मला माफ करू नको जीवनामध्ये कधी. माफी द्या सोडून, पण ज्याच्या नावासाठी महाराज तुम्ही माझं पोरग मारलं तो खरा अपराधी आहे. गोरोबा काकाने पत्नीला सांगितलं खबरदार त्या पंढरीच्या पांडुरंगाचं नाव घेशील तर शिक्षा द्यायची असेल तर ह्या घोरा कुंभाराला दे. माझ्या महाराज कर्माचे फळ भाकरी होईपर्यंत आई महाराज उंडा देते आणि सांगते बाळा भाकर होस्तोपर्यंत या उंड्या बरोबर खेळ. आणि खेळून झाल्यानंतर आई आतून आवाज देते बाळ्या झाली भाकर ये घरात. जसं भाकर झाल्यावर आईने हाक देतल्यानंतर अंगणातलं पोरग यावं तसं मेलेलं पोरग उठून महाराज जिवंत झालं. ही ताकद गोरोबा काकांच्या भक्तीमध्ये होती. भक्ती याला म्हणतात. हा आमचं महाराज मुरीत गेल्यावर हरिपाठ सुरू. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी पाणी तापले का बघ, देवाची द्वारी उभा क्षण भरी ईशान टाक थोडं, चहोवेद जाण शाहीशास्त्र कारण पाटण चोळग, त्रिगुण आसार निर्गुणे सार. खाली खाली हात पोचत नाही तिथं. भावेनं भक्ती भक्तीनं मग त्या कातड काढते का काय? पर्वताप्रमाणे पातक करणे. नाश्त्याला काय केले? आदिनाथ उमा बीज प्रकट. पोरा टीव्हीचा आवाज कमी कर. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा साबंदी साबण लावायचं. तापलिया तापे सिनेलय मार्गे पोहे टाके वेगी कृष्ण कथा. नाश्त्याला काय केलंय? त्राहे 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 सोडवे अनंता लागो दिमोद टावेल घेऊन या. अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीने. तिन्ही लोक अंडरपॅन्टान कोण्या पुण्यांचा होईन सेवक जिही नोंदावी का दुरावी का घालीन लोटांगण वंदनच्या आला मुरीतनं बाहेर. आमचा मुरीत हरिपाठ. आणि बाहेर आला गोपीचंदाचा मोठा टिळा घेतला खडा आणि महाराज हातावर महाराज घेतला उघडायला. तेवढ्या ते समोर बसले ते असं आलं. म्हणलं काय चाललंय रामभाऊ? ते मला काय नाही देवपूजा चालली. जसा रोजाने लावलाय आता फक्त गंधाकडे ध्यान म्हणजे कीर्तन कळलं. ते म्हणला अख्ख्या गावात तुमच्या भावकीचं कोणी लाद करत नव्हतं. 10 गावात तुमचं नाव होतं. तुमची भावकी एक होती. खडा एकच होता बघ. ते म्हणलं होय एक होती, पण तुमच्यासारख्याने टिपकं टाकून टिपकं टाकून टिपकं टाकून टिपकं टाकून
पार आमच्या भावकीचा मेळ फिसकटावला. वड्याला गेलाय वगुळ, पण आपणच दाबून दडपून एका जागेवर ठेवली. अजून भावकी काय करते हो, माझ्या शब्दाच्या पुढं जाणार नाही, पण आपल्या मनगटात ताकद राहिली नाही. गंध बघावं, गंधावर ध्यान दे म्हणजे कीर्तन कळ. आणि मनगटात ताकद राहिली पण आता दंडात धमक नाही. कुठं बसता कोणाच्या नादी लागत. कितीतरी भावकीच्या गोष्टी गळ्यापर्यंत आले ते गंधावर ध्यान दे बरं. पण आपणच कानाच्या आत टाकतून पुढं चालतो. मध्ये भाऊजे उभा राहिले होते ग्रामपंचायतीला, मानाच्या काट्यावर टाकली 35 मताने गावठाणात. थोरल्या घराचं तर शेंडीवनं पाणी गेलंय, शेंडीव. पण तुम्हाला खरं सांग का, शेवटी सटवीनं लिहिलं काय चुकतंय का? समय से पहिल्यावर भाग्य से ज्यादा कभी किसी को कुछ नाही मिलता. नशिबातलं कोण नेणार आहे हो, ती काय कोण पुसत नसतं. गण जास्त झालेला, नीट लक्ष द्या. अहो भावकीने काय करायला पाहिजे होतं, कोणाच्या बी पाठी हाणायला पाहिजे होतं, पण पोटव नाही विठ्ठल. अशी भक्ती नाही महाराज. भक्ती देवाला आवडली पाहिजे. आपली भक्ती आपल्याला सुद्धा आवडत नाही महाराज. आपण पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन जरी घ्यायला गेलो ना, तर हे बघा, चपल्या कुठं सोडतो, चप्पल स्टँडला नाही. प्रामाणिकपणे सांगा. नामदेव पायरीपासून 2 फुटावर आणि चपल्या अशा सोडल्या, वळला इकडं आणि नुसता वळतो आणि एकच पाऊल असा चालला, पाया पडस तो पेटीच्या पलीकडे चपल्या येते बरं का. एवढ्या अजून पोचला नाही पायरी हो. एकच पाऊल पुन्हा जातून परत चपल्या बघतो. पायरीपर्यंत जास्त 2 वेळा त्या चपल्याच्या जोडा होत्या. कसा देव पावल देवा. आपली भक्ती नाही. आमच्या इथं महादेवाला तेल्या भुत्याची कावड येते. अशी आख्यायिका आहे. मोठ्या महादेवाला तेल्या भुत्या नावाची कावड येते. तो असा होता की घर पेटवून यायचा त्याचं, आणि महादेवाला महाराज कावड घेऊन यायचा ना, अभिषेक घालायचा. माघारी जाऊन बघतो तर घर आहेच्या जसंच्या तसं असायचं. आपलं नाही महाराज. मी सुद्धा आज आणल्या नाही त्या कीर्तनातल्या चपल्या, जाते त्या म्हणून गाडीतच सोडले. त्या पाकिटातलं 300 वजा नेलं. ते नेलं माझ्याच नेलं. मी म्हणलं माझ्या का चोरल्या. म्हणला रोजचा ताजा पैसा असतो त्यामुळे नव्या असते, त्यामुळे माझ्या बोकाड्या आला. म्हणून चपल्यावले माणसाचा जीव. आपली भक्ती देवाला आवडत नाही याचं कारण आपण ती मनापासून करत नाही. का हो तुकोबर आहे. भक्ती म्हणजे कळालं आम्हाला, देहाचा विसर पडेपर्यंत नामचिंतन. असं कोणाच्या देहाला विसर पडला? संतांच्या प्रत्येकाच्याच देहाला विसर पडला होता. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवार. आहे का नाही? सावता बाबानं तर हृदयामध्ये देव साठवला. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली धारण झाला सफळ व्यापार. जगामध्ये हृदयामध्ये देव साठवायचं म्हणजे सोपं नाही, पण तो साठवला माझ्या सावता बाबाने. कशाच्या जीवावर? भक्तीच्या जीवावर. बर, देवाला आवडणारे भक्त आणि देव आवडणारा भक्त अशी 2 यादी आहे. सहज नारायण नारायण म्हणत चाललेले नारद महर्षी एकदा मारुतीराय जवळ आले आणि म्हणले, का हो मारुतीराय, तुम्ही रामाची इतकी भक्ती करता, पण माझ्या तर मुखातून सारखं नारायण 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 नाव असतं. देवाकडं एक यादी आहे, यादी. त्या यादीत तुमचं नाव आहे का? मारुतीराय म्हणले, कर्मण्यवादी कार्यस्तु मा फलेषु कदाचन. माझं काम आहे भक्ती करणं, कर्म करणं, हिशोब ठेवायचं देवाचं काम आहे. मी बघत नसतो. शक्ती, भक्ती, युक्ती आणि गती 4ही ज्यांच्याकडं आहे त्याचं नाव आहे मारुती. हा. मग नारद महर्षी म्हणले, मी रामाकडे जाऊन यादीच घेऊन येतो. रामाकडे गेले. प्रभू रामचंद्र बसले होते. प्रणाम केला आणि म्हणले, तुमच्याकडे एक यादी आहे, ती यादी देता का? भक्तीची यादी आहे. त्यावेळेस गोदरेजची, अतुल कंपनीची कपाटं नव्हती. लाकडाच्या कपाटात ठेवलेली सीतामाईला यादी द्यायला लावली. ती यादी बघितली आणि यादीत पहिल्याच नंबरला नाव होतं नारायण नारद महर्षी.
नारद आनंदानं उड्याच हाणायला लागलं जसं निवडून आलंय विधानसभेला. नारद उड्या हाणत हाणत घरी तिथं गेलं आणि मारुतीला जाऊन महाराज डावाचलं. मारुती हो की यादी, आणि ह्या यादीत बघ पहिलं नाव माझं आहे. म्हणलं होतं का नाही मी सारखी भक्ती करतो, माझ्या मुखात सारखं देवाचं नाव आहे. मारुतीनं बघितलं तर ती गुवाहाटीला गेलेली होती, मातोश्रीची यादी नव्हती. मारुती म्हणला ही यादी भक्तीची आहे, पण ज्याला देव आवडतो त्या भक्तांच्या यादीत तुझं पहिल्या नंबरला नाव आहे एकनाथ शिंदे म्हणून. बर जा म्हणले दुसरी यादी घे, त्या यादीत बघ कोणाचं नाव आहे. देव आवडतो कोणाला त्याच्या यादीत पहिलं तुझं नाव आहे मान्य आहे, पण देवाला कोणते भक्त आवडतात ती यादी देवाकडे तशीच आहे. त्यात भास्कर जाधव पहिल्या नंबरला होता. जाऊन बघितलं यादी घेतली तर ते यादीत 4च भक्त होते, आणि 4 भक्त्यात पहिलं नाव होतं माझा पवन पुत्र मारुतीचं नाव पहिल्या नंबरला होतं. याचं कारण आहे का मग टाळ्या वाजवा. भारत देशामध्ये 7,53,495 खेडे आहेत. 144.31 कोटी भारताची लोकसंख्या आहे. 12,47,43,780 महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. विश्वाची लोकसंख्या 753.78 कोटी. 282 राष्ट्र आहेत, 7 खंड आहेत, 7 समुद्र आहेत, 133 नद्या भारतात आहेत, 29 राज्य आहेत, 5 केंद्रशासित प्रदेश आहेत, 1048 जाती आहेत, 498 भाषा आहेत. आणि महाराष्ट्र हे राज्यामध्ये भारतामध्ये महाराष्ट्र सगळ्यात शूरांचं आणि संतांचं राष्ट्र आहे. त्याचं कारण या भारत देशाला 253 संत लाभले. मोबाईलवर डिवायडेड बाय करून बघा, 253 संत भागिले 29 राज्य केलं तर 8.34 हे उत्तर येईल. म्हणजे एका एका राज्याला 8च संत जन्माला आले असते. पण आपण बार्शी तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात बसलेली माणसं भाग्यवान आहोत. 29 राज्यापैकी एकटं माझं महाराष्ट्र आहे की त्या 253 पैकी 53 संत माझ्या एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले. एवढं पवित्र शूर राष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र संतांची शुराची भूमी आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो बरं का, तुळजापूरकर थोडी माफी मागून मराठवाड्याची. मराठवाड्यामध्ये खान आहे रत्नाची. रंगनाथ महाराज परभणीकर खान आहे. बाबुराव महाराज आमचे शेकापुरे नांदेडचे खान आहे. एक एक असा महात्मा आहे मराठवाड्यामध्ये. भगवान गडाचे नामदेव शास्त्रींकडे तर न गेलेलं बरं. जगामध्ये ज्ञानोबारायची वारी आणि तुकोबारायची वारी या सोहळ्यामध्ये 10 लाख लोक चालतात. पण ह्या सोहळ्यातली वारी फक्त आणि फक्त 5 ते 6 जिल्ह्याच्या खांद्यावर आहे. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव आणि लातूर याला आणि बीड याला म्हणतात मराठवाडा. 70 ते 75% नुसत्या मराठवाड्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे. ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळ्यामध्ये सगळ्यात जास्त मराठवाडा आहे. हे द्या सोडून माझ्या मोठ्या महादेवाला जाणाऱ्या कावडीतल्या 90% कावडी फक्त मराठवाड्याच्या खांद्यावर आहेत. हा ते म्हणतात मोठा महादेव. आणि तिकडं भाषा बी लय चांगली बरं का. मी एकदा कीर्तनाला गेलो होतो तेरच्या शेजारी 14 किलोमीटरवर गोरोबा काकाच्या तेरच्या अलीकडं तोगाव म्हणून गाव आहे. मुक्काम पोस्ट तोगाव, तालुका त्यावेळेस उस्मानाबाद, आत्ताचा धाराशिव, जिल्हा धाराशिव. पद्मश्री पाटलांनी, राणा जगजितसिंह पाटलांनी कीर्तन ठेवलं होतं. मी गेलो तिथं. गंमत आहे का तिथली भाषा. ए शेवंता तिकडं काय उभा ठाकली, ते मोठ्या महादेवाकडून महाराज आलेत, महाराजांची एकादशी आहे, महाराजांना फराळी दे ना, नसेल तर तिथलं केळी दे. आणि तीच अपेक्षा धरून जर समजा प्रकाश महाराज साठे, महादेव महाराज राऊत बाबा तिकडून जर इकडं आले, आधी इंगडेन मग सगळे, ती जर इकडं आले आमच्या इकडं, विशेषतः आपल्या सोलापूर जिल्ह्यात, तर ते असे आपल्यात आवाज त्यांच्या कानावर गेला असता. ए शेवंता तिकडं कुठं थुतारवर करून चालली ती, बुवा आलाय मराठवाड्यात, त्याला काय दे की त्याचा उपास आहे. शिकरान खाल्ल्यानं वाटेल का नाही विठ्ठल. 253 पैकी 53 एकट्या महाराष्ट्रात आहेत. चला पुढं. म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आता ह्या महाराष्ट्रामध्ये 32 जिल्हे आहेत. 53 डिवायडेड बाय 32 करा 1.14 उत्तर येतं.
म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक संत आला असता वाटून, बरोबर. पण आपलं कीर्तन जिथं सुरू आहे तो सोलापूर जिल्हा इतका भाग्यवान आहे. जगाचा मायबाप पंढरीचा पांडुरंग आपल्या जिल्ह्यात उभा आहे. हे तर द्या सोडून, पण त्या 53 संतांपैकी एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 13 संत जन्माला आले. हे केवढं मोठं भाग्य आपल्या जिल्ह्याचं आहे. आणि एवढ्या चांगल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त गुटखा आपण खातो, हे किती नालायक गोष्ट आहे. गुटख्यामध्ये महाराज 0.5%, गुटख्यामध्ये 0.5% ऍसिड असतं. आजही खाण्याच्या गोष्टी स्वस्त आहेत. लोक म्हणतात महागाई वाढली. मी त्याच्या विरोधातला माणूस आहे. माझं गणित चांगलं आहे, पटपट उत्तर द्या. दूध तुमच्याकडं 4 फॅट असणारं म्हशीचं कसं लिटर आहे? 50 रुपये, बरोबर. माझ्याकडे बी 50च आहे. किती फॅट असू द्या, पाणी न टाकणारं दूध 50 ते 60 रुपये लिटर आहे, बरोबर. आता दूध पेल्यानंतर मी स्वतः तालीम केलेली आहे. तुमच्या समोर उभा आहे. माझं कीर्तन झाल्यावर कुणाबरोबर बी कुस्ती खेळायला हवा, लगेच धरतो. पडलो काय तुम्ही तरी दाराशी नाही तो. महाराज कमीत कमी 1.5 लिटर दररोज मी दूध प्यायचो, आजही पितो. 1111 जोर एका दमातून 555 बैठका एका वेळेस काढायचो. त्यामुळे तब्येत आहे. पोरांनो नीट आहे का? आजही महाराज चांगल्या गोष्टी स्वस्त आहेत. लोक म्हणतात महागाई वाढली, मला मान्य आहे, पण चांगल्या गोष्टी आजही स्वस्त आहेत. तुम्ही म्हणाल कशावरून? पटपट ऐकान पुढे चालला. दूध तुम्ही सांगितलं कसं लिटर आहे म्हशीचं, 1 टिपका आहे पाणी न टाकलेलं 50 रुपये, तरी 10 वाढवून देतो मी. टिपका न टाकायसाठी 10 वाढवून. फळकवणी 50ला आणि चांगलं 60ला, बस. 70 करू का? करा, म्हणजे मला काय माझ्या बापाच्या घरचं द्यायचं का? 100 करू का? कुठंच 100 रुपये नाही. दूध 60 रुपये लिटर आहे, पाण्याचा थेंबही न टाकलेला. महाराज नीट आहे का? दारू तुम्ही कुठलीही प्या, म्हणजे पिऊ नका, पण नुसती उदाहरणासाठी घ्या. दारू कशी लिटर आहे बघा तुम्ही, मग कुठलीही असू द्या. विस्की प्या, बियर प्या, रम प्या, डबल घोडा, टिबल घोडा, खजुराहो, ब्रँडी, ऑफिसर चॉईस, वडका, टँगो पंच, संत्रा, किंगफिशर, बॅकपायपर सुपर हिट सोडा, A1 5000, A1 2000, झिंगारो, मॅकडॉल नंबर 1. वरून माझ्यावर संशय घ्या, इतकी नावं व्यसनमुक्तीचा अध्यक्ष असताना पाठ कशी वांजुटीलाच पोराचा लय सवरात असतो. दारू कशी लिटर आहे नीट आहे का? एवढसा तो चपटा तुकडा आहे गोवा जेल, तर तो आहे 90. म्हणजे काय 90? म्हणजे 90 मिली दारू कमीत कमी 120 रुपयाला आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ 100 मिली दारू 130 रुपयाला आहे. 100 मिली जर 130ला आहे तर 1300 रुपये लिटर दारू आहे. 1300 रुपये लिटर दारू आहे. बाटल्या मोकळ्या करणाऱ्याने बंगलं बांधलं, बंगलं इकलं, आणि मोकळ्या बाटल्या इकणाऱ्याने हेलिकॉप्टरमध्ये हिंडते ते. नीट गणित आहे का? दारू 1300 रुपये लिटर आहे, प्यायला वेळ आहे. 60 रुपये लिटर दूध आहे, बसलेल्यापैकी कोणीच सकाळी घोटभर बी पेलं नसेल. स्वस्त आहे का महाग आहे? चांगल्या गोष्टी स्वस्त आहेत. चला पुढं. तुमच्या इकडं वैरागलाच बाजारला जाताना तू, तुमच्याकडं खोबरं आणि खारीक कशी किलो आहे? आमच्याकडं 100 रुपये किलो खोबरं आहे आणि 140 रुपये चांगली खारीक आहे. आता गोवा कसा किलो आहे बघा. माणिकचंद RMD म्हणत नाही, ती प्युअर आहे, ती 16 रुपयाला पुढे. आता ती 35 वर गेली. ती बसती 5 ग्रॅम. आपण सरासरी 30 रुपयाला 5 ग्रॅम धरू. 30 रुपयाला 5 ग्रॅम तर 600 रुपये किलो झाले, बरोबर. 600 रुपये किलोचा RMD खायला वेळ आहे. 100 रुपये किलोचं खोबरं खायला आणि 140ची खारीक खायला वेळ. महाराज आजही गोष्टी खाणाऱ्या गोष्टी स्वस्तच आहेत. पण माणसं स्टार गोवा गुटखा खातात. तुम्हाला वाईट वाटेल, स्टार खाण्यानं पोरं नपुंसक होतात. मी स्वतः व्यसनमुक्तीचा जिल्हाध्यक्ष आहे. डाव केमिकल्स कंपनी मी पेटवली होती. महाराष्ट्र राज्यामधला मी असा एक कीर्तनकार तुमच्या समोर आहे की पुण्याच्या येरवड्याच्या जेलमध्ये 3च कीर्तनकारांचं आतापर्यंत कीर्तन झालेलं आहे. पहिलं कीर्तन झालं इसवी सन 1956 साली.
प्रथम PhD प्राध्यापक दांडेकर मामा यांचं. दुसरं कीर्तन झालं येरवड्याच्या कारागृहामध्ये. डाव कंपनी पेटवल्यानंतर 9 ऑगस्ट 2009 क्रांती दिना दिवशी उजळले भाग्य आता होगी चिंता वारली हा भंग घेतला होता मी. माझ्या मागं बंडात त्या टाळ वाजवायला होते. दुसरं कीर्तन माझं झालं येरवड्यात आणि तिसरं झालं येरवड्याच्या कारागृहामध्ये 27 जुलै 2017 निवृत्ती बाबा देशमुख इंदोरीकरांचं ते यूट्यूबला आहे. त्यातला एक कीर्तनकार तुमच्या गावात आलोय, कुठं बँजो पार्टीत खुळखुळा वाजवत नाही. मायबाप खाण्याच्या गोष्टी आजही चांगल्या आहेत, त्या स्वस्तच आहेत, पण आपण त्याच्याकडे वेळ नाही. तूप 700 रुपये लिटर आहे, प्यायला वेळ नाही. बरोबर, तूप 700 रुपये लिटर आहे, प्यायला वेळ नाही. गांजा 4,500 रुपये किलो आहे, वडायला वेळ आहे. महाराज खायच्या गोष्टी आजही स्वस्त आहेत. माळ फक्त 60 रुपयाला आहे माझ्या गळ्यात, फक्त 60 रुपयाला. पण राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या तुम्ही पाया पडचाल का खात्री नाही, पण कीर्तन झाल्यावर माझ्या पाया पडल्याशिवाय घरी जाणार नाही. मी नारदाच्या गादी उभा राहून सांगतो त्याचं कारण हे ज्ञानोबा आहे तुकोबारायची माळ आहे. कोण म्हणतं आजही महाराज नरसिंह जयंती आहे, वामन जयंती आहे, परशुराम जयंती आहे, राम नवमी आहे, कृष्ण अष्टमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 3 जयंती आहेत. एक तिथीनुसार आहे अक्षय तृतीया, एक परंपरागत आहे बरोबर, आणि एक तारखेनुसार आहे. आजही संभाजी महाराजांची जयंती आहे, औरंगजेबाची जयंती पुण्यतिथी नाही, अफजल खानाचा महाराज पुण्यतिथी नाही, आजही रावणाची जयंती नाही, आणि आजही दुर्योधनाची पुण्यतिथी नाही. सावता महाराजाची पुण्यतिथी आहे, सेना महाराजाची पुण्यतिथी आहे. हो, म्हणून आजही चांगल्याच गोष्टीला जगात किंमत आहे. आजही महाराज मालती नामदारच्या कोणी पाया पडत नाही, पण राधाताई सानपच्या पडल्याशिवाय राहत नाही. आजही महाराज किती मोठा तमासगीर असू द्या, त्याचा तमाशाला कोणी पाया पडत नाहीत, पण कीर्तनकाराच्या नाही. आमच्या बारक्या ह्या लहानशा लेकराच्या सुद्धा पाया पडल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. ही ताकद माझ्या ज्ञानोबा आहे तुकोबारायची. भक्ती कोणती करा, पण ती देवाला आवडेल अशी करा. आपली तोंड देखली भक्ती असते, आपली भक्ती देवापर्यंत पोचत नाही. मी अंगात येणाऱ्या माणसांवर कधी टीका करत नाही बरं का. बरेच कीर्तनकार ते परडी हातावर घेणाऱ्या महिलांवर टीका करतात, चुकीचं आहे. हातावर परडे असणारे एकाही महिलेने अजून कीर्तनकारावर कधी टीका केलेली बघितली का? मग त्यांनी आपल्यावर केले ना, आपण त्यांच्यावर करायचं म्हणजे कुत्रं चावलंय का तू? असं नाही करायचं. परडी किती पवित्र आहे नीट आहे का? जगाचा मायबाप देव आहे, आणि देवाची अर्धांगिनी म्हणजे आदिमाया आदिशक्ती आहे. हातावर ताट असणं म्हणजे सौभाग्य आहे, चांगलं आहे महाराज. ते देव घरी वास करतो. आणि ही परडी सामान्य तुमच्या आमच्या माणसाला असेल यात काय विशेष आहे? आपल्या 1.5-2 एकरवाल्याला. आरक्षणाचे पहिले जनक लोकश्री छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या हातावर परडी होती, आणि शाहू महाराजांनी ती सोन्याची केली. त्या महालक्ष्मीने स्वप्नात महाराज भेट दिली आणि सांगितलं, राजा तू राजा म्हणून सगळ्याला प्रिय आहे, मलाही तू नीतिमत्तात आवडतोस, पण तुझ्याकडून एक चूक झाली. तुझ्या हातावर असणारी परडी सोन्याची चांदीची चालणार नाही. तुला कळकाच्याच बांबूच्याच असणाऱ्या काटकीपासूनची परडी हातावर घ्यावी लागेल. दुसऱ्या दिवशी सोन्याची परडी बाजूला ठेवली आणि शाहू महाराजांनी हातावर परडी घेतली, आणि ती बी महाराज लाकडाची घेतली, कळकाची घेतली, आणि 5 घरं मागितली. म्हणून एक गाणं आहे बघा, आय ग काळूबाई तुझा सोन्याचा गजोबा, तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा, तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूर. 5 घरं मागितली महाराज. पण त्या इतक्या पवित्र देवीचं वाटोळं महाराष्ट्रातल्या गायकानं केलेलं आहे. बऱ्याच कॅसेटामध्ये एवढी नालायक गाणी आहेत. सगळ्यात जास्त पवित्र धर्म हिंदू धर्म आहे, सगळ्यात जास्त श्रेष्ठ धर्म हिंदू धर्म आहे. आपल्या वेदामध्ये इतकी ताकद आहे की वाचा नसणाऱ्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला माझ्या ज्ञानोबारायंतर रेड्याने ऋग्वेद बोलला होता. मुखी वेद बोलविला गर्भगीता तारिला, मुखी वेद बोलविला गर्भ तुझा हरविला, मुखी वेद बोलविला गर्भ तुझा हरविला, मुखी वेद बोलविला गर्भ तुझा हरविला. शांती रूपी प्रगटला नानो माझा, शांती रूपी प्रगटला
गायकासाठी एकदा टाळ्या वाजवा. हेच बऱ्याच कीर्तनकारांच्या पाठीमागं हे प्रमाण म्हणता येत नाही मला, कारण ह्याला चाल नाही. रेड्या मुखी वेद बोलविला गर्वध्वजांचा हरविला, हे म्हणायला बरं आहे, पण चालीत म्हणायला सगळ्यात सुंदर आणि सोपी चाल ही होती. पण ह्याचा सुद्धा सूर बऱ्याच गायकाला सापडत नाही द्यावा. हे यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. महाराज ज्याला वाचा नाही त्या रेड्याला बोलवायची ताकद माझ्या माऊलीकडे आहे, म्हणून आपला धर्म पवित्र आहे. पण गाण्यातनं वाटोळं केलं. मुंबईच्या उष्णकटिबंध हवामानातलं एक जोडपं त्या बालेघाटावर येऊन बसलं होतं. बालेघाट म्हणजे कुठला? मांढरदेवीचा काळोबायचा. हा, मी जाऊन आलोय, माझ्या हातनं पूजा झाली ती. माझं शेंदूर जरी म्हणून खाली गाव होतं, त्या गावामध्ये जागराचं कीर्तन होतं आणि उदयन महाराजांच्या हस्ते दुसऱ्या दिवशी पूजा होती. राजे काही कारणास्तव आले नाहीत, म्हणून माझ्या हातनं पूजा झाली. माझा मृदंगाचार्य होता सचिन महाराज सुतार. आम्ही दोघांनी 2.5 तास पूजा केली. देवीला माजणं केलं होतं. आणि इतकी पवित्र जसं त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्तात्रयांची मूर्ती आहे दत्त महाराजांची, इतकी महाराज 24 इंच म्हणजे 2 फूट अंतराची एवढीशीच गोरी पान सुंदर मूर्ती. त्या मूर्तीकडे बघितल्यावर वाटतं या गायकांचं थोबाड फोडलं पाहिजे. त्या राऊळामध्ये तुम्ही जर कधी गेला तर मांढरदेवीच्या गाभाऱ्यात अजून निवद नाही मटणाचा, मांसाहाराचा नैवेद्य नाही लागू. बाहेर आहे दैत्यांना, तुमच्या आमच्यासारख्या दैत्यांना बाहेर नैवेद्य. आणि त्या गाण्यातनं त्या देवीचं वाटोळं केलं. बायको बसली होती त्या बालेघाटावरून, तिला मंजूळ हवा लागली महाबळेश्वर जवळ असल्यामुळं, आणि ती सहज म्हणला गार डोंगराच्या हवान माझ्या बायकोला सोसना. माझ्यासारखं एक नालायक तिथनं चाललं होतं, त्याने गाणंच लिहिलं, गार डोंगराची हवान बाईला सोसना गार गार. आता बायला सोसना तर कशाला झक मारायला गेली का इतक्यावर? बायला सोसते, ह्याच्या बायला सोसली नव्हती. एक 10-12 वर्षापूर्वी गाणं काढलं होतं बघा, बाळू हाळूचा चालवा गाडी माझी दुखती या बरगडी. हाय काय का? मागच्या एक 5-6 वर्षात गाणं काढलं होतं, आग आग सको रागो नको पोलीस फिर्याद गिरवली, तुळजापुरात तुझ्या माझी सासू हरवली. कशाला मारायला गेली? मिसिंगची केस नोंदव की इकडं कशाला बोंबालतोय? काय त्या देवीचं गाण्यातनं वाटोळं केलं हो. मागच्या एक 7-8 वर्षापूर्वी एक गाणं काढलं होतं बघा, दातानं कोंबडं फोडी ते रसाळ लिंबू मागिते, दातानं कोंबडं फोडी ते रसाळ लिंबू मागिते. बरीच चावण्याची दिसते देवीनं, दातानं कोंबडं फोडी ते रसाळ लिंबू मागिते. काय त्या देवीचं गाण्यातनं वाटोळं. अहो ही एक तर बरं तरी, एक तर मागच्या 13-14 वर्षापूर्वी गाणं निघलं होतं बघा, ते गाणं बंद झालं आता बरं का. पण इतकं गाण्यातनं विटंबना केली आपल्या हिंदू धर्माची. हा, इतकं गाण्यातनं मारा. तिरकी टोपी वाकड्या भांगामधी ग, इथं कोणाच्या झाडबेड नाही ना, तर माझ्याकडे चल मी तिरकी टोपी वाकड्या भांगावधी ग, आंबाची नजर शिकाड्या बोकडावधी ग. मोहम्मदवाडीला नेऊन आंबाचं डोळं काढ की आंबाची नजर शिंगाड्या बापू. काय गाण्यातनं वाटोळं करायचं. अहो ते नाव बायकोच्या अंगात आलेलं असतं बघा. हा, आणि ती मोठ्याने म्हणते चल बोल बजाव का वाड्याव. हा, आणि ती महाराज केस येस कुठूनच डांजळात मंजळात असे नाच. आणि खालनं महाराज नाही तुम्हाला खालनं कुकू घेतो तिचा नवरा म्हणतो आय शांत हो. कोण आहे त्याची ती? आता ज्यांनी बैठक घेतली होती हिरीच्या पारावर त्यांना वरनं ढकलून द्यायला पाहिजे ना हिरीत. लका माया लेकराचा अक्षता कसा झाला. ती काय म्हणते आय शांत हो. ती खालनं बघ ती कोको घेऊन. आणि ती काय म्हणते माहिती का, बालका कशी शांत हो. मग मरजा वाड्याला जाऊन बालका कशी शांत. आता हे बालक आहे बालक आहे टॉन निमी लाकडं गेली याची मसन वाटत नाही. बालका कशी शांत हो. मग मर जाऊन. आणि तिच्या कमरेला छल्ला होता 88,980 रुपये चांदी झाली. आणि कमरेचा छल्ला उड्या हाणताना पडला.
आणि तिनं गाणंच बदललं. मी काल्याच्या कीर्तनाला चाललो होतो, जागेवर गाडीचा ब्रेक दाबला, डबल दाबायचं. महाराज ब्रेक दाबला आणि मी बघितलं तर ते म्हणत होते तिचं गाणं चांगलं होतं वेगळंच, आणि ती एकदम तिच्या कमरेचा छल्ला खाली पडल्यावर कुत्र्यावर अशी माती उकरून त्या छल्ल्यावर टाकायची, आणि नवऱ्याला सांकेतिक भाषेत म्हणते खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय. अशी माती ढकलायची त्याच्यावर. लगा मग अशी चांगलं बोलत होती ना, आता अचानकच म्हणते खाली काय पडलं. नवरा बी लय खोडील होता. नवरा इकडे तिकडे बघितलं, म्हणला उचलून घेतलंय चला, उचलून घेतलंय चला, विठाला विठाला. महाराज आदिमाय आदिशक्तीचे तुकडे तुकडे झाले, त्यातली 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणून आपलं भाग्य आहे की आपण ह्या देवी मान. खरं सांगू तुम्हाला, नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ मध्ये अध्याय क्रमांक 1 वाचा. यमुना जळावर बसलेल्या पार्वती मातेनंच प्रश्न विचारलाय महादेवाला, देवा 84 दशलक्ष योनी निर्माण केली, जारज अंडज उद्वेष स्वेदज, पण एकही योनी तुझं भजन करणारे निर्माण केले नाही. मग देवानं हे सुधारित मॉडेल तयार केलं. म्हणजे मागणी कोणाची होती, हमारी मांगे पुरी करो. मागणी होती पार्वती मातेची, आणि महाराज मागणी होती शंकराकडं. आदिमाय आदिशक्तीच्या मागणीनुसार देवानं शंकरानं ब्रह्माला सांगून हे उत्पत्ती तयार केली. विष्णूने त्याचं पालन पोषण केलं, आणि हरणाचं काम नेहाचं काम महादेवाने त्याच्याकडे ठेवलं. बर, मग त्या आदिमाय आदिशक्तीनं आपल्याला निर्माण केलं हे विसरू नका. मग तिचं तर वाटोळं किमान करू नका. तरी नशीब मी सांगू तुम्हाला, हिंदू धर्माचं वाटोळं इस्लाम धर्मानं ख्रिश्चन धर्मानं केलेलं नाही महाराज. हिंदू धर्माचं वाटोळं हिंदूंनीच केलेलं आहे. 1956 साली त्याच शेंदुरजणे गावातून मांढरदेवीला एक बोकड चालला होता कापायला, आणि ते डपडं वाजवत होतं. डपडं डम 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 बडक नपडक नपडक डम 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 बडक नपडक. पहिली लग्न साधे असायचे बघा, त्यात हे असली वाद्य असायचे हे. आता तुम्ही दोघं वाजवू नका, मी वाजवतो तोंडाने. माझ्याकडे सगळं आहे, संबळ डपडं फेपडं हलगे गुमक, म्हणजे घेऊन नाही आलो, तोंडाचं आहे नुसतं 1 मिनिट धावतो. पहिली लग्न साधे व्हायचे बघा, आणि लग्नामध्ये ते डपडं असायचं. डम 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 बडक नपडक नपडक डम 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 बडक नपडक नपडक डम 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 बडक नपडक नप. आणि ते ढोलवाला असायचा बघा, ते गजी ढोलली जिम. तुमच्याकडे खेळते का? आमच्याकडे खेळते तिकडं सातारा जिल्ह्याच्या कोपऱ्याला आहे ना. आणि ते गजी ढोल चालतं, डुंपांक उप्पांक कडं डुंपांक उप्पांक डुंब डुम डुंब डुम डुंपांक उप्पांक कडं डुंपांक उप्पांक कडुंपांक उप्पांक कडुंपांक उप्पांक कडुंबांक उप्पांक कडुंपांक उप्पांक कडुंपांक. ते ढोल, आणि ते 24 तास वाजतं. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात मराठवाड्यात? त्याला सूर, नळ्या, भोंगा. सूर 24 तास ATM चालू असतात. लग्नात असायचं आणि त्याच्या जोडीला असं नाही असायचं. मागं सर थोडं, मला मोकळा सोड. त्याच्या जोडीला असं नाही असायचे. डम 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 पडक न पडक न पडक. लग्न साधे असायचे. आणि संध्याकाळी नवरा बायकोची वरात निघायची, त्याचं संध्याकाळची महाराज मिरवणूक निघायची, त्याचं नाव होतं वरात. ती वराची रात्र होती. बैलगाडी त्याच्यावर बैलावर झुल टाकलेलं, खेळ घातलेले, आणि मध्ये खाट टाकलेली असायची, राम सीता लिहिलेलं, ती मोठी कडक बाशिंग दांड्याणी, आणि हा नवरा बायक. मी कसं ह्या व्यासपीठावर मगाच्या धरण उड्या होतो. मग तसं असायचं महाराज. आणि ते नवरा बायको बैलगाडी जशी हालल तसं. आणि त्याच्या पुढे ते गुमकवाला असायचा. आता ह्या पकवाजाला आपण वड काढायचं म्हणलं तर आपण गाट्या लावतो, काही ठिकाणी शिला लावते, ती काही ठिकाणी कायच उपलब्ध नाही झालं तर मकाची कणस ते बुरकुंड लावते, ती काय जण दगड लावते. पण नामदेव अप्पा महाराज कधीच गट्टे लावत नव्हतं. दुपारचंच यायचं, सगळ्या वाद्या एकदा ढिल्या करायच्या, सगळ्या वाद्या आवळून घ्यायच्या. त्याला गुरुवरे वारकरी रत्न नामदेव अप्पा शामगावकर म्हणतात. नित्यने वारकरी भजनी मालिका आजही सोहळ्यात कोणाची असेल तर ते आमच्या बंडात त्यांच्या तिथं कराटकरांनी छापलेले आहे, आणि ते नामदेव अप्पाचे. हा,
करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. गुरुवर्य नामदेव ज्योती पोळ पाटील उर्फ नामदेव पशामगावकर. हा मग ह्याला आपल्याला वाद्या वाढाव्या लागते त्या. ती गुमक्याला तसं नाही, गुमक्याला हातानेच ताण द्यायचा. टुंग टुंग. आणि त्याने किती जरी बारीक वाजवलं तरी नाचणारे म्हणते ती परल्या आणखी बारीक होऊन दे. आता त्याने कुठली चकली टाकायची इतकी बारीक काय कर. मग पहिल्यांदा असं वाजतं बघ, गुमक नडुंग नडुंग डुंग टुंग टुंग डुंग टुंग टुंग डुंग टुंग टुंग डुंग टुंग टुंग डुंग टुंग टुंग. वा वा. कुणाची सुपारी असली तर सांगा बरं का विठ्ठला. ही पहिली लग्न असायचं. डम 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 डुंपांग कोपांग हे बंद झालं. आता त्याची जागा त्याने घेतली. आर यू रेडी ब्राझील. वर ढगाला लागले कॉळ कॉळ कॉळ. कोणी नालाय का ना ते काढले त्याच्यावर दगडच टाकू वाटतो. अहो मी त्या माहीमला चाललो होतो सांगोला तालुक्यात. शिवाजी महाराजांच्या जयंतीचं व्याख्यान होतं. 8 ते 9 माझं होतं. माझा मित्र आहे बानगोडे पाटील. नितीनचं होतं 9 ते 10. आणि चालून महाराज कोळेगाव गावामध्ये ते डीजे. मला कळलं परत त्याला पित्त झालतं. मग हिथं उलट्या करतोय त्याला ओमेज द्या की एक. आणि ती चाललं होतं तुझा झगाव झगाव आणि पिन हल्ली. आणि एवढंसं महाराज मिसरूड न फुटलेलं पोरगं आणि जीनची पॅन्ट घातली होती. उन्हाळ्याचे दिवस होता आम्हाला धोत्रात न उकडत होतं. त्याने जीनची पॅन्ट घातली होती. ते म्हणाला वाजीव नाही धरू नको चोपदार दांडकेन बिटकेनदारचं वाजीव. ते म्हणला वाजवायला चालू आहे पण आता पिन हल्ली त्याला. ते तर काय करायचं. 40,000 सुपारी दिली ती. मग त्यांनी लागलं लावली पिन आणि वाजीव म्हणल्यावर त्याने लावलं तुझा जगा ग वाऱ्यावर. आणि त्याने मग वाज सुरू झालं की 2 बोटं घातली तोंडात आणि शिट्टी मारायला दाब दिला. इतक्या जोरात दाब दिला आवाज पुढनं आलाच नाही. तुम्ही हसताय म्हणजे तुम्ही होता काय तिथं. तुम्हाला पुढचं कसं कळतंय सगळं. एवढंच फक्त नीट राहायचं आणि माळ घालायचं कळत नाही. बाकीचं सगळं कळत नाही. काय का जागरण जत्रा फक्त मंगळवार शुक्रवार बंद करू नका. किती दिवस सप्त हो द्या गाव जागची जाग्यावर. इतका दाब दिला आवाज पुढनं आलाच नाही. जिनच्या असून माग न उपासली होती. विठोबा रखोमा कोणतीही भक्ती करा पण ती देवाला आवडेल अशी करा. गुरुची भक्ती केली पण ती देवाला आवडेल असली पाहिजे. मच्छिंद्रनाथाने सहज विचारलं इतका मला आवडलेला वडा आहे कुठून आणला होता. गोरक्षनाथ म्हणले एका मातेच्या घरून आणला होता. गोरक्षा आणशील माझ्यासाठी. त्या मातेच्या घरी 2च वडे शिल्लक होते. ती म्हणली होती तिच्या बाळाला ठेवायचे. पण बघ तरी गोरक्षनाथ गेले आणि त्या भगिनीच्या घरी जाऊन पुन्हा म्हणले वाडगे माय अलख भिक्षावाड. ती माता म्हणले आत्ताच वडा दिला होता. माझ्या गुरुला खूप आवडतो ग. एक दे ना. त्या 2 मधला एक तुझ्या बाळाला ठेव. नाही 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 तुला एक दिला होता जा. नाही माझ्या गुरुला फार वडा आवडतो. नाथांनी सांगितलंय वडा घेऊन ये. मी वडा घेतल्याशिवाय जाणार नाही. माझी गुरुवरती फार निष्ठा आहे माझी भक्ती आहे.
काय करशील गुरुसाठी? काय करशील? तू सांगेल ते करेन. ज्या डोळ्यानं तो वडा बघितला होता तो डोळा दान करशील? अगं दान हे घे. डाव्या डोळ्यामध्ये महाराज हात घातला आणि बुबळ बाहेर काढलं आणि त्या मातेच्या हातावर दिलं आणि सांगितलं, गोरक्षनाथ म्हणले हा डोळा घे, पण वडा माझ्या नाथांना प्रिय आहे तो दे. याला भक्ती म्हणतात. आपल्या शरीरातला अवयव काढून गुरुसाठी द्यायला तयार होतो. कबीरदासी सांगतात महाराज, शिष्य तो ऐसा चाहिए कि गुरु को सब कुछ दे, और गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कभी कुछ न ले. एवढं नातं त्याचं असलं पाहिजे. भक्ती करा ती गुरुची असली तरी करा, पण ती देवाला आवडेल अशी करा. देवाची करा, नामदेव महाराजांसारखी करा. कौन कहता है हाथों से भगवान खाते नहीं, नामदेव के जैसे कोई खिलाते नहीं. कौन कहता है भगवान घर पे आते नहीं, शबरी के जैसे कोई बुलाते नहीं. बिल्लीन समाधीची शबरी फक्त एकच डोळ्यात आस घेऊन थांबली होती की जगाचा मायबाप राम मला एकदा दिसेल. आणि कुब्जा झालेली ती महाराज डबडबलेल्या डोळ्यानं असं थरथर थरथर हात कापताना फक्त देवाकडं बघते. देव घरी आला, सारवण काढलं होतं आणि आता काय खायला द्यायचं म्हणून उष्टी बोरं देवानं खाल्ली. खरं सांगू, देवानं बोरं नाहीत खाल्ली, देवानं बोरं नाहीत खाल्ली, त्या शबरीचा भाव खाल्ला. नामदेव महाराजाची पोळी नाही खाल्ली, नामदेवाचा भाव खाल्ला. म्हणून देव थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. म्हणून भक्ती अशी करा की ती देवाला आवडेल अशी करा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाला सांग, आहेची थोर भक्ती आवडती देवा, हेची 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 थोर भक्ती भगवंताने ज्या स्थितीमध्ये ठेवले ना त्यात समाधानी माना. आम्ही तुम्हाला सांगतो पण आम्ही सुद्धा समाधानी नाही. पुरुषोत्तमला 25, विशाल खोलीला 30, इंदोरीकराला 40, डोकबाबाला 51 म्हणलं की आमच्या 10 ने 11 आम्हाला रातभर झोप नाही. सगळ्यांचं दर सांगून टाक. महाराज दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. आपण समाधानी का नाही? माणसं ठेवलेल्या परिस्थितीमध्ये समाधानी राहत नाहीत म्हणून दुःखी आहेत. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर वैराग, सगळे दुखी आहेत महाराज. कशामुळं? कारण ते समाधानी नाहीत. म्हणून तो कोवऱ्या म्हणतात, ठेविले अनंते तैसे चिरावे, आणि चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान असलं पाहिजे. हा, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, आणि भोगणे ते फळ संचित. हे संचित म्हणजे काय सांगूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. जन्माला आल्याबरोबर संचित आपल्या बरोबर येतच असतं. केले ते क्रियामान, झाले ते संचित, प्रारब्ध जाण उर्वरित उरले ते. नाथबाबा सांगतात, जर महाराज बँकेमध्ये आपण जर काही पैसे शिल्लक ठेवले, समजा 1 लाख रुपये तुमचे पैसे शिल्लक बँकेत आहेत, ठेव आहे, आणि त्या बचतीच्या ठेवीवर 4% वार्षिक दशादशी दराने व्याज मिळालं, तर तुम्ही 5,000, 10,000, 15,000, 20,000, 1 लाख रुपयापर्यंत रक्कम काढू शकता. त्यापेक्षा जास्त नाही.
तुमची जेवढी ठेव आहे तेवढ्याच काढायचा तुम्हाला अधिकार आहे. तुमचे 1,00,000 ठेव बँकेत आहे आणि तुम्ही 2 लाखाचा महाराज चेक भरला तर तो बाउन्स होईल. देवाचंही तसंच आहे. तुमच्या भक्तीचा बॅलन्स जेवढा असेल तेवढाच तुम्ही म्हातारपणात आणि पुढच्या पिढीत वापरा, त्यापेक्षा जास्त बाउन्स होईल. कीर्तनाची तारीख बुडवणारे, पाकिटासाठी रुसणारे नीट ऐका महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार. ज्या दिवशी आपल्याला कीर्तनाची तारीख बुडवायची वेळ येते ना, त्या दिवशी आपण मेलेलं बरं. हो, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. बऱ्याच कीर्तनकारांना एकच सासू आहे पण त्यांनी 23 वेळा मारली आहे महाराष्ट्रात. महाराज येऊ शकत नाहीत का? त्यांची सासू एक्सपायर झाली. मग बायका किती होत्या नक्की? 1 बायको 1 सासू. चुलतसुद्धा मावससुद्धा शिल्लक ठेवल्या नाहीत. मी गेले 27 वर्ष झालं कीर्तन करतोय. बंडातात्यांची शपथ घेऊन सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रात कधीच कीर्तनाची तारीख बुडवली नाही आणि माझ्या जागेवर कधी बदली ड्रायव्हर कधी पाठवत नाही. कारण त्याच्या बापाला आवाज निघणार नाहीत म्हणून पाठवत नाही. आपली बी आबरून त्याची बी दोघाची जाईल. मायबाप समाधान माणसाला नाही आणि ते कुठल्या बाजारात विकत मिळत नाही. संचित आपल्या बरोबर असतं. तुम्ही म्हणाल कशावरून? व्यासपीठ चालक एकदा व्यासपीठ चालवत असताना महाराज पोलिसाची गाडी आली आणि तो सायरन वाजला. आणि आल्याबरोबर महाराज सगळी माणसं पळत सप्त्याकडं. का? व्यासपीठ चालकालाच अटक केली. हा, ऐका कलीचे मेहमान असत्याशी रिजले जन पापा देते अनुमोदन करीती हेळन संतांचे. झाले प्रमाण आमचे सुरू. पण मी त्या पोलिसांना विचारलं व्यासपीठ चालकाला अटक का? त्यांनी दिलेलं उत्तर नीट ऐका. ते म्हणले आज व्यासपीठ चालवत आहेत, 12 वर्षापूर्वी त्यांनी मराठवाड्यातून खून करून आले होते, तो आज पर्दाफाश झालाय, हा खुनी आहे म्हणून याला अटक आहे. व्यासपीठ चालवतो म्हणून अटक नाही, सप्त्याला बसतो म्हणून अटक नाही, पहिली काशी नीट केली नाही म्हणून अटक आहे. तुम्ही म्हणाल आपलं कर्म आपल्यालाच फेडावं लागतं का? संचित हे कर्मावर अवलंबून असतं. हो, कबीरदासांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला काशीला, वाराणसीला, द्वारकेला, गयेला कुठेही जायची गरज पडणार नाही. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, ईमान तेरा सच्चा है तो घर में मथुरा काशी है. तुमचं कर्म चांगलं असं पाहिजे, पण केलेल्या कर्माची शिक्षा देव असो, देवाची बायको असो, देवाचा भाऊ असो, देवाचा बाप असो, देवाची आई असो, सगळ्याला फेडावं लागतं. तुम्ही म्हणाल कशावरून? नीट ऐका म्हणजे कीर्तन कळेल. दशरथ राजा मरताना कौशल्याच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडला. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, त्या एकाच पहिल्याच दिवशी दशरथ राजानं स्वतःला कोंडून घेतलं राजवाड्यात. पुत्राची वाराज वार्ता वाईट कानावर आली म्हणून बापानं अन्न सोडलं दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी पाणी सोडलं. कौशल्या म्हणते आशानं स्वामी मरून जातील, कोणाला भेटायचं सोडलं. ह्या डोळ्यानं राम गादीवर बसलेला बघायचा होता, वल्लक घालून वनवासाला गेलेला बघायचा नव्हता. कौशल्य 4थ्या दिवशी बापानं प्राण सोडला महाराज. 14 वर्ष माघारी राम याची वाट नाही दशरथाने. बर, कौशल्याच्या मांडीवर डोकं ठेवलेला तो दशरथ राजा, मी तुम्हाला सांगतोय, दशरथ राजाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि कौशल्या म्हणते रडताय का स्वामी? युद्धाच्या वेळेस तुमच्या रथाचा महाराज चाकाचा कणा मोडला तर खास कण आपला हात त्या कण्याच्या जागेवर घातला होता. ती माझी सवत आहे, तिचं नाव आहे कैकय. अहो, मी तुमच्या घरी पतिव्रता म्हणून तुमची सेवा करते. तुमचा थोरला पोरगा जगाचा बाप म्हणून राम जन्माला आला, साक्षात देव आहे. माझा भाव वनवासात आणि मी महाराज ऐश्वर्यात मिरवणं मला शोभत नाही म्हणून त्याच्या पाठीमागे गेला. तो लक्ष्मणासारखा पोरगा तुमच्या पोटी जन्माला आला. माझा नवरा जिथं मी तिथं म्हणणारी सीता मैया सुद्धा पतिव्रता आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या, नित्य स्मरण, महापातक नाशनम, विश्वातल्या 5 पतिव्रतेमध्ये तुमच्या सुनेचं नाव आहे. आणि ती सून काट्या कुट्यात अनवानी गेली महाराज रामाच्या पाठीमागे, तिचं नाव सीता आहे.
आणि भारतातलं एवढं सार्वभौम राज्य आहे अयोध्या, तरी तुम्ही का रडताय? त्या दशरथ राजानं दिलेलं उत्तर ऐका आणि सेवेला इथंच पूर्ण राहा. दशरथ राजा म्हणतो, हे सगळं जरी असलं कौशल्य, तरी एका श्रावण बाळाच्या आंधळ्या आईबापानं दिलेलं शाप चुकू शकलो नाही, म्हणून रडतोय कौशल्य, म्हणून रडतोय. देवाच्या बापाला सुद्धा शाप चुकला नाही, देवाला सुद्धा चुकला नाही. वालीला महाराज झाडाच्या आडून बाण मारला, सुग्रीव वालीच्या युद्धात तर बाण छातीतून काढला आणि वाली म्हणतो, रामा तुझ्या बाणानं मी मरतोय ह्याच्यासारखं भाग्य कुठलं आहे? तुझ्या मांडीव डोकं ठेवून मरतोय हे किती भाग्य आहे? मरताना देवाच्या मांडीव डोकं ठेवून मरावं किती भाग्य आहे. पण एकच चूक केली तू. क्षत्रियाचा धर्म आहे निशस्त्रियावर वार करायचा नाही आणि पाठीमागून कधी वार करायचा नाही. तू क्षत्रिय कुळाला डाग लावला. सूर्यवंशी कुळामध्ये 34वा राजा दशरथ आहे, 35वा राम आहे, आणि तू तुझ्या कुळाला डाग लावला. रामानं सांगितलं, तुझ्या समोर आलो असतो तर मारुतीची ताकद निम्मी झाली होती. तुला वर दिलाय महादेवाने, जो कोणी योद्धा तुझ्या समोर येईल तो तुझ्या ताकदीच्या निमपट होईल, म्हणून मी झाडाच्या आडनं मारला. पण चिंता करू नको, आता आहे त्रेतायुग, माझा अवतार आहे 7वा. द्वापार युगामध्ये मी 8वा अवतार कृष्णाचा घेईन. त्यावेळेस मी झाडाखाली महाराज मंजूळ पावा वाजवत असेल, त्यावेळेस तू पारधी म्हणून येशील आणि पारद्या तुला मी श्वापद वाटल आणि तुझ्या भात्यातला बाण काढशील आणि तू बाण मला मारशील आणि माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात बाण शिरून मी प्राण सोडेन. मी जरी असलो तरी मला केलेल्या कर्माचं पुढच्या जन्मामध्ये फळ मिळेल. राम सुद्धा महाराज 124 वर्ष 11 महिने आणि 14 दिवसाचं कृष्णाचं आयुष्य होतं. महाराज मारलेला वालीचा बाण रामाला सुद्धा परत करावा लागला. मी देव सांगितला, देवाचा बाप सांगितला, देवाची आई. अजूनही कोणी म्हणत नाही मुठमुठ गोगऱ्या घ्या कैकेयीला खेळायला करू, देवाच्या आईचं नाव कोणी ठेवत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, देवाची आई सांगत असताना स्वतःच्या स्तनाला 7 पोरं मारली महाराज. दूध पाजून नाही, स्तनात विष तयार करून. तिचं नाव आहे देवकी. वसुदेवम देवम सुतम कंसचारुणम मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. देवकी सामान्य नव्हती, कंसासारख्या कपट्याची ती बहीण होती. तिने पोरं मारली महाराज जावची, म्हणून तिची सातीची साती भावानं महाराज उचलून खडकावर आपटून मारली. आणि 8वा कृष्ण वाचला, पण कृष्ण एकही दिवस आईला प्याला नाही. श्रावण वद्य अष्टमीला रात्रीच्या 12ला नंदाच्या घराला मज नेहे गोकुळाला. पाटीत पाटोपलीत बसला आणि गेला महाराज. तर देवाला विचारलं, तुमच्या आईवर प्रेम नाही का? म्हणलं आहे प्रेम, पण माझ्या आईनं पाप केलं होतं. स्तनातलं दूध महाराज दुसऱ्याला पाजायचं असतं आणि माणसं जगवायची असती. माझ्या आईनं विष पाजून जावची मारली. ज्या स्तनाने विष पाजलं ते स्तन मुखात मी धरणार नाही. देवानं आईला सुद्धा शिक्षा दिली महाराज. चला पुढं. देवाची बायको सांगतो, संपून टाकू विषय. देवाची बायको सीता आहे. सीता किती पतिव्रत आहे, सीता किती सुकुमार आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, हा पण देवाला अभंग म्हणतो. सीता किती सुंदर होती, नीट आहे का? माझी रक्तदानाच्या वेळेस सुई गावती इथं, पण इथं सलाईनच्या वेळेस गावत नाही. 2-3 जण उभा राहते ते ह्याच्यावर. मी सीता सांगतोय. माँ सीता किसे कहते, नीट आहे का? सीत्याला झोपलेल्या पलंगावरती गुलाबाच्या पाकळ्या फुलं टाकली होती, कळ्या न उमललेल्या फुलाला कळे असे म्हणतात. ती कळी सीतेच्या इथं बरकडीपाशी रुतली होती, तर 8 दिवस तो वन गेला नव्हता. सीतेचं बाहेरनच एक्सरे निघत होता, तिच्या काळ्या निळ्या शिरा दिसत होत्या, एवढी सुंदर सीता होती. सीतेच्या पायाला उष्णता दररोज व्हायची म्हणून मेहंदी लावायला 2 दासी होत्या आणि पंख्यानं वारा घालायला 2 होत्या. रामाच्या निदर्शनास आलं. रामाने सांगितलं दास्यांना, उद्यापासून सीता मैया जिथं झोपते तिथं कळ्या टाकू नका, नुसत्या पाकळ्या टाका. कारण सीता इतकी मृदू मुलायम आणि कोमल आहे. त्या सीतेचं पाय रक्तबंबाळ काट्या कुट्यात व्हायचं, त्यावेळेस रामाच्या डोळ्यातनं आसरा आलं. मेहंदीनं लाल होणारं पाय पलंगावर झोपणारी सीता झाडाखाली झोपत होती, पाळा पाचोळ्यावर. तक्या उशाला डोक्याला घेणारी सुती मलमली गादीवर झोपणारी.
इथं महाराज झाडामध्ये काटाकुट्यात झोपत होती आणि दगड उशाला घेत होती. तर ते सीतेचं वर्णन केलंय रामानं. माँ सीता किसे कहते हैं, 14 साल सीता वनवास गई राम जी के साथ अनवानी, बिना चप्पल पहने, बिना खड़ाव पहने, सुख की कभी याद नहीं की और दुख की कभी फिर याद नहीं की, उसका नाम है पतिव्रता सीता. सुखाची कधी आठवण नाही, दुःखाची कधी तक्रार नाही. आपण थोरल्या जावला नुसती नथ आणावी 1400 रुपयाची, धाकटीला बरसाण झालंच. ते सारखे असे करते. मग काय टाळ्याला नेऊन चिटकावती कापा. वाटणीच्या वेळेस ह्याला बाया असते ते बघा. ए फॉर ॲपल कळल, क करवतीचा कळल, पण सोप्यात वाटणी व्हावी. तिघं जण भाऊ असायचे ना, आईबाप कुणाकडे द्यायचे. त्यावेळेस धाकटी म्हणते, ती काय म्हणतो, कुठल्या अंकल्पित आहे मी इतका आवाज काढतो पण माझ्या बाप जन्मी आवाज निघत नाही. ती काय म्हणते माहिती आहे का, अर्धा एकर कमी घ्या पण म्हातारा आपल्याकडे घेऊ नका. ती म्हणतो बैल चालतंय मला, जय देव जय देव जय माझी बायको, तू सांगल ते मी मनापासून ऐकतो. जय देव जय. आज अगं माझी बायले, मी तुला पाहिले, तू माझी देवीन, मी तुझा बोप्या. बायकोची आरती तर रोज करतो. मग सीता कुणाला म्हणायचं, सीता पतिव्रता आहे. आणि महाराज त्या सीतेचं पाय लाल झालं रक्तानं, रामाच्या डोळ्यात पाणी आलं. पण सीतेचं कर्म सांगून टाकतो. सीता लहान होती, 9 वर्षाची चिमुकली होती. त्यावेळेस एक मैनान रागू एका झाडावर महाराज मिलन चाललं होतं. त्यावेळेस सीतेनं बघितलं आणि पाठीमागून झाडाच्या गेली आणि गपकन मैना धरली आणि फडफड फडफड करत रागू उडून गेला. आणि मग ती मैना घेतली. सीतेला आनंद झाला. लहान नाही का, पाकोळी जरी गावली तरी मिली तरी माणसं पोर अशी जाम धरते. लक्षात येत नाही त्यांच्याकडून अपराध होतोय. पण महाराज अनावधानानं का होईना परंतु तो अपराध झाला. सीतेनं महाराज ती मैना पिंजऱ्यात बंद केली आणि महाराज खटका टाकला. आणि जशी ती फडफडल तसं सीतेला हसायला यायचं. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 6 दिवस ती मैना त्या पिंजऱ्यात फडफडत होती. रागू ह्या झाडावरनं त्या झाडावर, त्या झाडावरनं त्या झाडावर महिने 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 म्हणून उड्या मारत होता. 6 दिवसानंतर संध्याकाळीच्या वेळेस त्या सीतेच्या लक्षात आलं की उड्या मारणारा आणि वरडणारा एक पक्षी, कदाचित हे दोघं जण एक दिसत आहेत, माझ्याकडून अपराध घडला. सीतेनं महाराज 7व्या दिवशी सकाळच्या प्रारी त्या दरवाजा उघडला आणि भरकन त्या महाराज पिंजऱ्यातल्या महिनेला मुक्त केलं, आजाद केलं. पण ती उडून नाही गेली महाराज, ती उडून बाहेर आली आणि त्या सीतेला म्हणली, लहान वयात का असणं परंतु तुझ्याकडून अपराध घडला. माझा पती महिने महिने करत ह्या झाडावरून त्या झाडा उड्या मारत होता. सीते, मला तू 6 दिवस लोखंडाच्या पिंजऱ्यात बंद ठेवलंस. तू मोठी होशील त्यावेळेस तुला सोन्याच्या पिंजऱ्यात 6 महिने राहावं लागेल. अशोक वनामध्ये, लंकेमध्ये रावणाच्या घरी सोन्याच्या पिंजऱ्यात 6 महिने सीता बंदिवानात होती. आणि त्यावेळेस जसा माझा रागू महिने महिने करत हिंडतोय तसा तुझा राम सीते 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 करत म्हणून झाडाला मिट्या मारत फिरेल. देवाच्या बायकोला सुद्धा संचितानं सोडलं नाही. म्हणून तुमचं आमचं सुद्धा कर्म चांगलं नसलं तर ह्या संचिताचं भोग भोगावंच लागतील. म्हणून जे काय आपण कर्म करतो ते चांगलं करा. कपाळाला गंध लावा, तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, गावात दरवर्षी एक झाड लावा, ते झाड वाढवा, शरीरातलं रक्त द्या. रक्त दिल्यानं रक्त कमी नाही होत, उलट चांगलं फ्रेश ताजं तयार होतं. व्यसनमुक्त राहा. भारत ज्यावेळेस सीमेवर लढतो त्या सैन्यांसाठी इथं प्रार्थना देवाकडे करा की एकतर युद्धच नको, युद्धानं कोणाचंच चांगलं होणार नाही. पाकिस्तानची बी आपल्याच आपल्याच पृथ्वीवरली माणसं आहेत आणि भारतातले बी आपलीच आहेत. ज्ञानोबरायांनी एवढं समाजाने छळलं तर आता महाराष्ट्रात मके देवे, आता भारत मके देवे, आता हिंदुस्थानात मके देवे असा नाही पसायदानात शब्द. 18व्या अध्यायातल्या 1800 ओवेपासून सुरुवात केली. आता विश्वात मके देवे,
वसुदेवम कुटुंबकम, सगळ्या विश्वाच्या शांतीसाठी हिंदू धर्म आहे. म्हणून युद्ध नको, शांतता हवी. एवढंच पंढरीच्या पांडुरंगाकडे मागा आणि झालेली सेवा गुरुवरे बंडाता त्यांच्या आप्पांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पूर्णविराम देतो. म्हणून तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, तुका मने घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पायी. ज्ञानेश्वर भक्ती आवडते निवास संभावी माया संसाराचे फिरविल्यानंतर पैसे करावे चित्रावे समाधान पहिला संसार देवापायी फिरविल्यानंतर तसेच राहावे चित्ते असू द्यावे समाधान. विठ्ठल जय विठ्ठल जय